नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत ITI-साठी MPSC ITI जे प्रिन्सिपल वगैरे ज्या पोस्ट्स आल्या आहेत इंजिनियर स्टुडंटसाठी आणि पॉलिटेक्निक स्टुडंटसाठी. पॉलिटेक्निक 6 इयर्स एक्सपिरियन्स, इंजिनिअरिंग 2 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. ओके, सो ह्या ज्या तुमच्यासाठी जागा आल्या आहेत, ही जी अपॉर्च्युनिटी आली आहेत, त्या अपॉर्च्युनिटीमध्ये आपण आज काय करणार आहोत. आज जो एक टॉपिक आहे तुमच्या सिलेबसचा, टॉपिक नंबर 3, तो एक थर्ड टॉपिक आपण त्यातले टॉपिक्स जे आहे ते कव्हर करणार आहोत. तर त्या टॉपिक्समध्ये काय काय येतं आहे, हे रोल ऑफ व्हेरियस ऑर्गनायझेशन और व्हेरियस इन्स्टिट्यूशन्स, अपेक्स इन्स्टिट्यूशन इन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. आपल्याला रिसोर्स माहिती आहे, इकॉनॉमिक रिसोर्स, ह्युमन रिसोर्स म्हणजे काय, जो उपयोगाला येतो, कामाला येतो. आपल्या ज्या लेक्चर्स झालेत स्टेट बोर्डचे त्यामध्ये आपण शिकवलं ह्युमन रिसोर्स म्हणजे काय. ह्युमन म्हणजे व्यक्ती, आणि कुठलाही व्यक्ती रिसोर्स असेल का, नाही. स्मॉल चाइल्ड ही इज ऑल्सो ह्युमन, बट इज ही रिसोर्स, इज ही युजफुल फॉर इकॉनॉमी? नो. हे जसं डिपेंडंट आपण म्हणून म्हणतो की 15 to 55 वर्किंग एज पॉप्युलेशन, 18 to 60 वेगवेगळं आहे वेगवेगळ्या देशांमध्ये. आपण ते पुढच्या काही टॉपिक्समध्ये आहेत ते तिथे शिकणार आहोत, काय कुठे कसं. मग ह्यांचा रोल काय आहे, ह्या अपेक्स इन्स्टिट्यूशनचं. अपेक्स म्हणजे सगळ्यात वरती असणाऱ्या, हेडवरती असणाऱ्या इन्स्टिट्यूशनचं ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये रोल काय आहे. आणि यांनी काही इन्स्टिट्यूट्सचे नावं दिलेत, यांनी मिक्स करून नावं दिलेत आपल्याला. शेवटला दिलं आहे एक्सेट्रा. ह्या एक्सेट्राचा सगळ्यात मोठा घोळ आहे. तर एक्सेट्रा म्हणजे काहीही विचारू शकतात, ह्या इन्स्टिट्यूट्स तर आहेत. बट ह्या टॉपिकवरती आय एम एक्सपेक्टिंग 5 क्वेश्चन. ओके, 20 क्वेश्चन आहे, 5 क्वेश्चन पर टॉपिक मी एक्सपेक्ट करतोय. MPSC खूप रॅशनल एक संस्था आहे. ह्या रॅशनल संस्थेमध्ये हे काय करतात, यांनी एक डिसाईड केलेलं असतं की दिस नंबर ऑफ क्वेश्चन्स विल बी आस्किंग फ्रॉम दिस टॉपिक. 20 टॉपिक्स दे हॅव गिवन यू फॉर इन योर सिलेबस, अँड आय एम एक्सपेक्टिंग 5 questions from each topic. This means it will take to 100 questions. All questions will be in English medium, so that's why the notes which I'll be providing here will be in English medium only. The teaching will be bilingual, Minglish I'll call it, Marathi and English mix. Okay, so म्हणजे मला काय सांगायचं काय तुम्हाला नेमकं, की इंजिनिअरिंग स्टुडंट्समध्ये एक गुड क्वालिटी ही आहे की त्यांची मेमरायझेशन पॉवर चांगली आहे, मेमरी मध्ये स्टोअर करण्याची पॉवर चांगली आहे, ॲनालिटिकल एबिलिटी चांगली आहे. MBBS स्टुडंट्स जे आहेत मेडिकल करतात त्यांचीसुद्धा एक मेमरीची स्टोअर करण्याची कॅपॅसिटी खूप छान असते, लवकर ग्रास्प होतात त्यांना कॉन्सेप्ट्स. तर मी एक सजेस्ट करेल तुम्हाला, स्टार्टिंगलाच सांगून देतो, जे ITIचा फॉर्म भरतायत एक्सपिरियन्स इंजिनियर स्टुडंट्स, खूप छान जॉब आहे. बट लेक्चर्स करण्यामध्ये तुमचा खूप वेळ जाणार आहे. 2-2, 3-3 तासाचे लेक्चर, 20-20, 25-25 लेक्चर्स, 30-30 लेक्चर्स. सो इश्यू हा होऊ शकतो की तुम्हाला लेक्चर्सचा कमी उपयोग आणि मे बी नोट्सचा जास्त उपयोग होऊ शकतो. म्हणून आपण एक नोट्ससाठी सेपरेट सेक्शन काढले, ज्या कुणाला नोट्स पाहिजेत ह्या टाईपच्या नोट्स त्यांना मिळतील. सो विल जस्ट लुक इन टू द टॉपिक फर्स्ट, दॅन विल सी हाऊ दिस विल गो अँड हाऊ you will find these notes. Okay, so what I did here is I divided these topics such as role of apex institution. These apex institutions are given here in a mixed manner. ह्या मिक्स दिल्या आहेत इन्स्टिट्यूशन. ह्याच्यामध्ये मेजरली 2 प्रकारच्या इन्स्टिट्यूशन आहे. एक आहे अकॅडमिक एज्युकेशनल, सेकंड आहे वोकेशनल. ठीक आहे, वोकेशनल इन्स्टिट्यूशन्स. मग मी त्यांना सेपरेट केलं आहे. हे स्किल युनिव्हर्सिटीज, हे त्यानंतर बाकी ह्या सगळ्या ज्या आहेत, ही एज्युकेशनल आहे, ह्या वोकेशनल आहे, एज्युकेशनल आहे, CBSEचे आहे, एज्युकेशनल आहे, ITI सेपरेट पार्लिमेंटरी लॉने बनते, UGC एज्युकेशनल आहे, UGC युनिव्हर्सिटीज ग्रांट कमिशन, ओके, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो तुम्हाला ह्या मी वेगवेगळ्या करून दिल्या इथे. तर ह्या वरच्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत या एज्युकेशन बेस्ड आहे, वरच्याच इन्स्टिट्यूशन ह्या इथे दिलेल्याच इन्स्टिट्यूशन सेपरेट करून मी इथे लिहिलेल्या आहे, फुल फॉर्म सकट सहित कुठे कुठे. आणि खाली स्किल रिलेटेड इन्स्टिट्यूशन्स आहे. बाकी स्टेट गव्हर्नमेंटच्या काही ब्रांच आणि डिपार्टमेंट्स दिले त्यांनी, ब्रांचेस. ह्याच्यात हे थोडं एज्युकेशनलमध्ये मोडतं, आपण ते ह्या याच्यामध्येच बघूया. ठीक आहे. सो या प्रकारे यांनी इन्स्टिट्यूशन्स दिलेले आहेत, या प्रकारे आपण शिकणार आहोत. फर्स्ट टॉपिक राईट अवे विल स्टार्ट. आणि लेक्चरचा फायदा आहे की नोट्सचा फायदा आहे हे तुम्हाला ह्या लेक्चरवरतूनच कळेल. ठीक आहे. सो तुम्ही नोट्स चूज कराल ते मे बी लेक्चरचा फायदा नाही आहे.
लेक्चर चूज कराल, यू विल गेट नोट्स विथ इट, इट विल बी अ कॉम्प्लिमेंटरी थिंग. चलो, सो लेट्स सी फर्स्ट थिंग फर्स्ट. आणि आपण एक त्याला चेन ऑफ कमांडमध्ये बनवलेला आहे की हायर मी तुम्हाला CBSE शिकवून देईल, मी तुम्हाला NCERT शिकवेल, मग CBSE शिकवेल, मग मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट शिकवेल. नॉट अ लिंक. त्यांनीही लिंकमध्ये दिलेलं नाही, आपण इथे ऑर्गनाईज केलं याला समजण्याच्या पर्स्पेक्टिव्हसाठी. सगळ्यात अगोदर येईल मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मग NCERTची सिलेबस बनवते आणि मग CBSE जी बोर्ड एक्झाम्स कंडक्ट करते. तर त्यांचे रोल वगैरे एक्स्ट्रा सगळं लिहिलं आहे, इम्पॉर्टंट थिंग लिहिलं आहेत. ह्याच्यावरती एक पुस्तक लिहू शकतो, बट आपण एक्झाम रिलेव्हंट लिहिलं आहे. ह्या टॉपिकमधून जर क्वेश्चन येणार तर ह्याच नोट्समधनं ह्याच लेक्चरमधून येणार. ओके, सो मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट काय असते सगळ्यात पहिले तुम्हाला सांगून देतो. रेग्युलेटरी बॉडी नावाची गोष्ट असते जे रेग्युलेट करते. ठीक आहे, सो दिस इज अ अपेक्स बॉडी विच रेग्युलेट्स एज्युकेशन सेक्टर. मग एक मिनिस्ट्री आहे, ती मिनिस्ट्री आता एज्युकेशन जे आहे ते सगळ्यात पहिले तुम्हाला शिकावं लागेल. भारताचं एक संविधान आहे, कॉन्स्टिट्यूशन. ह्या कॉन्स्टिट्यूशननी काही चॅप्टर्स बनवलेत आणि काही शेड्यूल्स बनवले. ह्या शेड्यूल्समध्ये एक 7वा शेड्यूल आहे जो सांगतो की स्टेट गव्हर्नमेंटकडे काय काय राहील आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडे काय काय राहील. ह्या 7th शेड्यूलमध्ये एक कॉन्करंट लिस्ट पण दिली आहे आणि एज्युकेशन ह्याच्यात लाय करतात. ते एज्युकेशन इथे लाय करतात. तर ही सेंट्रल मिनिस्ट्री एज्युकेशनची असू शकते आणि स्टेट मिनिस्ट्रीसुद्धा एज्युकेशनची असू शकते आणि असते. ओके, प्रत्येक राज्याची वेगळी वेगळी मिनिस्ट्री असते. आता ही जी मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट बोलतोय मी, ही मिनिस्ट्री जी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, हिचं नाव चेंज मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन केलं 17 ऑगस्ट 2020ला. ओके, लक्षात ठेवा 2020 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP आली. त्याच वर्षी मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्स बनवायचा, तिचं नाव मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन करण्यात आलं. ही डेट एक्झामला रेलेव्हंट आहे बाय कॅबिनेट नोटिफिकेशन. 2 की डिपार्टमेंट्स, डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी, डोसेल जे आहे ते स्कूल एज्युकेशन बघतं आणि डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन बघतं. 12वीपर्यंत हे बघणार, 12वी नंतर हे बघणार. ठीक आहे, लक्षात ठेवा. मी याच्यावरती MCQs दिलेले आहेत आपल्याकडे. समवेअर अराउंड प्रत्येक टॉपिकसाठी 10, 15 करून 100 MCQs आपण बघणार. ते दिसत नाही पण मी दाखवणार आहे तुम्हाला हे टॉपिक झाल्याच्या नंतर. ओके, सो हे आपण बघितलं. फंक्शन्स काय आहे ह्युमन रिसोर्स मिनिस्ट्रीचे, ह्यांनी 2 डिपार्टमेंट बनवून टाकले. हे डिपार्टमेंट स्कूल रिलेटेड फंक्शन करणार, सिलेबस एक्सेट्रा सगळ्या गोष्टी बघणार, कोण बनवतंय काय बनवतंय, कोण बघणार काय बघणार सगळं. हायर एज्युकेशन युनिव्हर्सिटी लेवल हे डिपार्टमेंट बघणार, सेंट्रल युनिव्हर्सिटीज. मग काय पॉलिसी बनवायची, कशी पॉलिसी बनवणार, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी बनवली त्यांनीच ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीनी. मग कोऑर्डिनेशन करायचं स्टेटमध्ये आणि थ्रू कशा समग्र शिक्षा अभियान, सगळ्यांना शिकवायचं. समग्र म्हणजे सगळ्यांना शिक्षा द्यायची आपल्याला. समग्र शिक्षा अभियान हे एक अभियान ह्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येत आहे. ओके, नेक्स्ट फंडिंग करायची. कुणाकुणाला NCERTला पैसे देतील, CBSEला पैसे देतील, केंद्रीय विद्यालयाला पैसे देतील, NVSला पैसे देतील. हे जे पैसे देत आहेत फंडिंग, बजेट ज्यावेळेस इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या आधारे आर्टिकल 109 पासून 117-18 पर्यंत फायनान्शियल रिलेटेड गोष्टी आहे. त्या फायनान्समधून मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनसाठी एक चंक ऑफ फायनान्स काढला जातो, तो मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनला दिला जातो. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन काय करणार, मग खाली जे जे कामं आहेत त्यांना पैसे वाटणार. तर ते NCERTला कोण फायनान्स करतं असा जर प्रश्न आला तर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन फायनान्स करते, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स नाही. लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन, एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, NCERT म्हणतो आपण त्याला. तर हे काय करते, एस्टॅब्लिश कधी झालं बघून घ्या. 1 सप्टेंबर. MPSC डायरेक्टली असा प्रश्न विचारू शकते. काय की एस्टॅब्लिश कधी झाले, 1 सप्टेंबर 1961. हेडक्वार्टर कुठे एस्टॅब्लिश्ड आहे, न्यू दिल्लीमध्ये. ओके, नेक्स्ट काय आहे, ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे काय ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन म्हणजे काय, की ह्याच्यावर कुणाचा अधिकार राहणार नाही, रोल राहणार नाही असं नाही. ही राहील तर NCERT राहील तर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अंडरच, बट ह्यांच्या कामकाजामध्ये पॉलिटिकल इंटरफरन्स येणार नाही. ही एक आयडियली आहे. NCERTमध्ये पॉलिटिकल इंटरफरन्स आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, स्टेट बोर्ड बुक्स बदलत आहेत आत्ता अचानक. सो NCERTमध्ये जे ऑटोनॉमस म्हणजे यांचा सिलेबस बदलायचा, पुस्तकं काढायचा वगैरे वगैरे ॲडमिनिस्ट्रेशन ठेवायचा अधिकार स्वतःला आहे. आपण ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज बघतो बघा.
ऑटोनॉमस कॉलेजेस बघतो की मला इंजिनिअरिंगला नंबर लागला आहे, माझं कॉलेज ऑटोनॉमस आहे, म्हणजे माझं कॉलेजच पेपर काढणार, माझं कॉलेजच त्याला तपासणार, त्याला ऑटोनॉमस कॉलेज म्हणतात. ती ऑटोनॉमी मिळाली त्यांना, ठीक आहे, ऑटोनॉमी. सो दॅट्स इट इज अन ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन. मग लीगल स्टेटस काय आहे? तर लीगल स्टेटस इट इज रजिस्टर्ड ॲज सोसायटी अंडर सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट. सुप्रीम कोर्टमध्ये केस गेली होती NCERT बद्दल मागे, की NCERTनी हे केलं ते केलं किंवा RTI टाकला. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं इट इज नॉट अ गव्हर्नमेंट एजन्सी, रादर इट इज अ सोसायटी रजिस्टर्ड अंडर सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट अँड RTI डज नॉट अप्लाय टू NCERT. लक्षात ठेवा, it is not a government agency, rather it is a society established under Society Registration Act 1860. म्हणजे एक आपण बघतो संस्था आहे, आपण म्हणतो ना संस्था, त्या प्रकारची एक संस्था आहे. संस्था काढतात, ही शाळा ह्या संस्थेची, ती शाळा ह्या, आपल्या महाराष्ट्रात खूप संस्था आहेत, ठीक आहे. तर ही एक त्या प्रकारची संस्था आहे, गव्हर्नमेंटची एजन्सी नाही असं इथे सांगतात, बट गव्हर्नमेंट हे करतात. फर्स्ट डायरेक्टर ज्यावेळेस NCERT बनलं, कधी बनलं? सप्टेंबर 1961, 1961. 1961च्या अगोदर शिक्षण विभाग कोण बघत होतं सर? हो, केंद्रामध्ये होते, खूप सारे फ्रॅगमेंटेड होते, सगळे एकत्र केले आणि 1961 मध्ये हे आणलं आणि एज्युकेशन पॉलिसीसुद्धा ह्याच्याच नेक्स्ट इयरला आली, काही वर्षांनी. नंतर पहिले डायरेक्टर कोण होते? DS कोठारी. लक्षात ठेवा. मग यांचा मोटो काय आहे? विद्या सर्वत्र शोभते. म्हणजे काय? नॉलेज इज सुप्रीम एव्हरीवेअर. सर्वत्र, एव्हरीवेअर, सुप्रीम, विद्या, नॉलेज, शोभते, सुप्रीम. ठीक आहे. सो हे यांचा मोटो आहे, लक्षात ठेवावं लागेल. बोर वाटतंय तरी ठेवावं लागेल. नेक्स्ट काय? फंक्शन्स याचे काय काय? इट डिझाईन्स द नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क. म्हणजे काय? अभ्यासक्रम काय राहील हे डिझाईन करते NCERT. फॉलो कोण करते? CBSE. आपण म्हणतो CBSEच्या स्कूल बुक्स कोणत्या असतात त्यावर लिहिलेलं असतं NCERT. फुल फॉर्म बघूया, नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. विचारू शकता. मग त्यानंतर सिलेबस बनवतात हे वेगवेगळे. मग सिलेबस सर कधी कधी बनवलेत, कधी कधी चेंजेस केलेत यांनी. सर मग यांनी सिलेबस चेंज केला 1975. लक्षात ठेवा. मग नंतर परत लगेच 13 वर्षांनंतर 1988. मग लगेच किती? 2 आणि 10 12 वर्षांनंतर. हां, 12 वर्षांनंतर. आधी म्हणजे 13 वर्षांनंतर चेंज केला, मग 12 वर्षांनंतर चेंज केला, मग लगेच 5 वर्षांनंतर चेंज केला आणि मग लगेच डायरेक्ट 18 वर्षांनंतर चेंज केला. हे वर्ष लक्षात ठेवा. मी तुम्हाला काही काही टेक्निक सांगतो इथे. 12 वर्ष, 13 वर्ष, आधी 13, मग 12, मग 5 आणि मग 18. तर हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. 1975, 1988, 2000, 2005 आणि 2023 एवढ्या वेळेस यांनी सिलेबस चेंजेस केलेले आहे. यांनी एवढ्या वेळेस सिलेबस काढलेत. आता रिसेंट बुक्स तुम्ही जर डाउनलोड केल्यात तर त्या 2005च्या होत्या, बट आता तुम्हाला 2023 मध्ये मिळेल. कोविडसाठी परत एक सेपरेट त्यांनी बुक्स काढल्या होत्या मध्ये, बट त्या ह्याच्यामध्ये दिलेल्या नाही आहेत, सिलेबस थोडा कमी करून. पब्लिशेस मॉडेल टेक्स्टबुक फॉर क्लास 1 to 12 used by whom? CBSE. बट एखाद्या राज्याने आपल्या स्वतःच्या राज्य विधिमंडळामध्ये म्हणजे स्टेट लेजिस्लेचरमध्ये येऊन जर कायदा बनवला आणि कायदा बनवून जर त्यांनी ते म्हणाले, कायद्यामध्ये लिहिलेलं असलं की आम्ही NCERTचा सिलेबस वापरू, तर बुक्स ते ह्या वापरतील. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये नाही आहे, महाराष्ट्राचा सेपरेट स्टेट बोर्ड आहे. स्टेट बोर्ड जे आहे ते SCERT चे बुक्स वापरते. कंडक्ट्स टीचर ट्रेनिंग. टीचर ट्रेनिंग कोण करतं? हू अमंग द फॉलोइंग कंडक्ट्स टीचर्स ट्रेनिंग इन इंडिया? तर NCERT. NCERT हा तुम्हाला विचारू पण शकतात ती CBSE टीचर ट्रेनिंग करते का? ऑप्शनमध्ये राहील, बट नाही. NCERT हॅज रिजनल इन्स्टिट्यूशन्स. NCERTच्या काही रिजनल इन्स्टिट्यूशन्स आहे, त्याला RIE म्हणतात, रिजनल इन्स्टिट्यूशन ऑफ एज्युकेशन. कशासाठी आहे ते? टू लोकलाइज अँड सपोर्ट टीचर्स एज्युकेशन अँड इनोव्हेशन रिजनली. लोकलाइज म्हणजे काय? इथलं जे वातावरण आहे ते वेगळं आहे, तर टीचर्सला त्याप्रमाणे त्यांना लोकल आणि प्लस सेंट्रल हे दोन्ही मिळून त्यांना एक प्रॉपर ट्रेनिंग करायची, हे त्यांचं काम आहे. रिजनल एज्युकेशन सेंटर, RIE इन्स्टिट्यूशन, रिजनल इन्स्टिट्यूट्स ऑफ एज्युकेशन. नेक्स्ट, ह्यांचे काही प्रोग्राम्स आहेत, काय काय डिजिटल इनिशिएटिव्स कोणते कोणते? ई पाठशाला आहे, दीक्षा प्लॅटफॉर्म आहे, स्वयं कोर्सेस आहे, PM ई विद्या आहे. ह्यांचे काम काय शॉर्टमध्ये समोर लिहिलेले आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एक्झाम. ऑलमोस्ट 20 टॉपिकमधनं तुम्हाला 200 ते 300 स्कीम्स राहतील, त्या करायच्या आहे. 200 ते 300 स्कीम्समधून 100 पैकी 30 प्रश्न तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीम्सवरती इकडून तिकडून करून विचारले जातील. आय एम 100% शुअर अबाउट दॅट.
नेक्स्ट हे रिजनल इन्स्टिट्यूशन्स बघून घ्या एकदा NCERTचे. RI अजमेर आहे, भोपाळ आहे, भुवनेश्वर आहे, मैसूर आहे आणि एक नॉर्थ ईस्ट रिजनसाठी आहे. नॉर्थ ईस्ट रिजन म्हणजे 7 सिस्टर स्टेट. 7 सिस्टर स्टेट कोण कोण आहे? नागालँड, मणिपूर, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, त्यानंतर मेघालय, त्यानंतर त्रिपुरा, त्यानंतर 6 सिस्टर्स आले, त्यानंतर आसाम. हे 7 सिस्टर्स आहेत. ह्याच्यामध्ये सिक्कीम येत नाही. 7 सिस्टर्समध्ये सिक्कीम येत नाही. सिक्कीम एक माउंटेनियस रिजन आहे. सिक्कीम 7 सिस्टर्समध्ये येत नाही. आता जर तुम्हाला नॉर्थ ईस्ट रिजन म्हणायचं त्यामध्ये सिक्कीमला ॲड करायचं तर 7 सिस्टर्स +1 तो +1 जो असतो तो सिक्कीम असतो. 8 स्टेट्स आहे नॉर्थ ईस्टमध्ये. इथे लिहिलं आहे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स लिहिले बघा. आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा. बाकी हे तर पाठ करून घेतले मी तुमच्याकडनं. मैसूर रिजनमध्ये किती आहे बघून घ्या. मैसूर कुठे आहे? कर्नाटकामध्ये. सदर्न रिजन आहे हा. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका, केरला, तामिळनाडू एवढे तर ठीक आहे. हे 2 आले. पुदुचेरी आणि लक्षद्वीप. साऊथचे सगळे, महाराष्ट्राच्या खालचे सगळे. गोवा नाही आहे यात, गोवा नाही आहे. तर हे बघून घेतलं तुम्ही की मैसूर RI मैसूरमध्ये कोण? पुदुचेरी आणि लक्षद्वीप एक्स्ट्रा आले. पुदुचेरी कुठे? या साईडला आहे. लक्षद्वीप कुठे? पाण्यात आहे. ठीक आहे. हे 2 गोष्टी थोडा एक ट्रिगर पॉईंट आहे. मग भुवनेश्वर आहे, भोपाल आहे. वेस्टर्न रिजनमध्ये गोवा येतं बघून घ्या. वेस्टर्न रिजनमध्येच महाराष्ट्र येतं. वेस्टर्न रिजनमध्येच मध्य प्रदेश येतं. मध्य आहे पण तर सेंट्रल नाही. मध्य प्रदेश आहे, मध्ये आहे. गुजरात आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूचे. आणि केंद्रशासित प्रदेश परत यात आलेत. छत्तीसगड नाही, दादरा नगर हवेली, दीव दमण. हे एकत्र झाले, एक झालेत आता. आधी वेगवेगळे होते. दादरा नगर हवेली अँड दीव दमण म्हणायचे. दादरा नगर हवेली अँड दीव दमण हे एकत्र झालेत. एकच केलंय त्याला गव्हर्नमेंटने. ठीक आहे. नेक्स्ट RI परत अजमेरचे कोणकोणते आहे? अजमेर राजस्थान. मग इथे राजस्थानला गेले मग तुम्ही म्हणाल सर जम्मू काश्मीर नॉर्थवाला आलं, लद्दाख नॉर्थवाला आलं, चंदीगड केंद्रशासित प्रदेश युनियन टेरिटरी नॉर्थवाला आहे. मग त्यानंतर उत्तर प्रदेश नॉर्थवाला आहे, उत्तराखंड नॉर्थवाला आहे, हिमाचल प्रदेश नॉर्थवाला आहे. RI अजमेर इज ऑल अबाउट नॉर्थ इंडिया. हे सगळे नॉर्थ इंडियन्स आहेत. ठीक आहे. साऊथसाठी कोण आहे? RI मैसूर. कुठे कोण आहे? लक्षात ठेवा, ठेवत चला. सेंट्रल बोर्ड CBSE अंडर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. ओके, सोपं आहे. हेडक्वार्टर कुठे? दिल्लीला आहे. NCERT पण दिल्ली, हे पण दिल्ली. एस्टॅब्लिश कधी झालं? 1962. NCERT 1961. लीगल स्टेटस रजिस्टर्ड ॲज सोसायटी अंडर सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860. 1860चा कायदा आहे. त्या कायद्यामध्ये अंतर्गत रजिस्टर्ड झाले. काय आहे ओ CBSEचं काम? तर तो एक बोर्ड आहे. बोर्ड SSC बोर्ड. ठीक आहे. It's like a board. So it conducts class 10 and class 12th examinations and it provides 2 kind of certificates. That is SSC, Secondary School Certificate, HSC, Higher Secondary School Certificate. ठीक आहे. ह्या 2 सर्टिफिकेट्सचे नावं आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे कन्फ्यूज होऊ नका. आणि इट इश्यूज अफिलिएशन ऑफ स्कूल. म्हणजे काय? ही CBSEची शाळा आहे हो असं म्हणतो. ही NCERTची शाळा आहे असं नाही म्हणत. म्हणजे काय? अफिलिएट करून घेतलं. त्यांनी सांगितलं की ह्यांना एक सर्टिफिकेट दिलं, आजपासून तुम्ही CBSEची शाळा आहात. CBSE शाळा आहात म्हणजे काय? NCERTचा सिलेबस वापरावा लागेल, NCERTच्या बुक्स वापरावं लागेल, CBSEचे नियम वापरावं लागेल. नियम कोण बनवत आहे? CBSE बनवत आहे, NCERT नाही. ओके. अँड इट इज एक्झिक्युटिव्ह बॉडी. NCERT इज ॲडवायझरी बॉडी. कळालं का काय याचा अर्थ? 3 प्रकार असतात: एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर, ज्युडिशियरी. जरी माहीत नाही, लेजिस्लेचर कायदा बनवतं, ज्युडिशियरी तो कायदा कसा आहे ते बघते, आणि एक्झिक्युटिव्ह त्या कायद्याला इम्प्लिमेंट करतं. ठीक आहे, त्या कायद्याला इम्प्लिमेंट करतं. तर एक्झिक्युटिव्हचा अर्थ काय? इम्प्लिमेंट करणारी ऑर्गनायझेशन. तो CBSE काय आहे? इम्प्लिमेंट करणारी ऑर्गनायझेशन आहे. आणि NCERT काय आहे? ॲडवायझरी बॉडी आहे. म्हणजे हे ॲडवाइज करतील, ह्या 5 बुक आहे ह्या तुम्हाला वापरायच्या आहे, ह्यांची ॲडवाइस हे इम्प्लिमेंट करतील. गॉट इट? सो दीज आर द क्वेश्चन्स. नेक्स्ट, रिजनल इन्स्टिट्यूशन्स काय असतात
त्याबद्दल वाचून घेऊया एकदा. जी NCERTची एक बॉडी आहे, कॉन्स्टिट्युएंट युनिट ऑफ NCERT आहे. रिजनल इन्स्टिट्यूशन्स आर कॉन्स्टिट्युएंट युनिट ऑफ NCERT. कधी एस्टॅब्लिश झाले? 1963. 61 NCERT, 62 CBSE, 63 रिजनल इन्स्टिट्यूशन्स. रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन कशासाठी आहे? लोकलायझेशन ऑफ टीचर्स सेटअप. ठीक आहे, रिजनल सेंटर स्कूल अँड टीचर्स एज्युकेशन. प्री सर्व्हिस टीचर्स एज्युकेशन हे पण यांचं काम आहे. काय? BEd, BA BEd, BSc BEd हे सगळं ते प्रोव्हाइड करतात, एवढं लक्षात ठेवा. आणि काय? इन सर्व्हिस टीचर्स ट्रेनिंग, टीचर्सची ट्रेनिंगही देतात. NCERT पण देत होतं. थ्रू दो अंडर NCERT, जरी ते NCERTच्या अंतर्गत येतात, इथे लक्षात ठेवा, देअर अकॅडमिक कोर्सेस आर अफिलिएटेड विथ रिजनल युनिव्हर्सिटीज टू ग्रांट डिग्री. म्हणजे काय? एखाद्या रिजनल इन्स्टिट्यूट आहे, आपण जरी म्हणूया ते NCERTच आहे, त्या रिजनल इन्स्टिट्यूटमध्ये ते जे तुम्हाला BEd BSc करतात, फॉर एक्झाम्पल संभाजीनगरमध्ये, तर ते जरी NCERTचं इन्स्टिट्यूट आहे तर डिग्री देणार आपल्या बामूची, अफिलिएटेड टू बामू, एवढंच आहे याचं. ठीक आहे, म्हणजे पुण्याचं आहे तर सावित्रीबाई फुले एक्सेट्रा एक्सेट्रा. फॉलो NTEC नॉर्म्स फॉर टीचर्स एज्युकेशन, ही एक ऑर्गनायझेशन आहे, आपण पुढे बघूया. ओके, सो एवढं झालं. आता आहे वेळ टू टेस्ट आवर नॉलेज. अरे, नॉलेज टेस्ट करणं म्हणजे काय? आता बघायचं की आपल्याला किती येतं. आणि हे जे साईडला दिलंय ना तुम्हाला, दिस वन इज नॉर्थ ईस्ट वाली. कधी? उनियम विलेजमध्ये आहे शिलाँगला. कधी एस्टॅब्लिश झाली? कोणाच्या रिकमेंडेशनने एस्टॅब्लिश झाली? ती माधुरी शाह कमिटीच्या. आणि सेटअप ॲट शिलाँग इन 1995. हे फक्त नॉर्थ ईस्टवाला चालू आहे बरं का. टोटल 1963 मध्ये झाल्या बाकीच्या, बट ही 1995 मध्ये झाली. कोणती? नॉर्थ ईस्टवाली. बरं, काय होतं माझं? हा क्वेश्चन्स मधूनच लागले. हां, ओके. सो नेक्स्ट, फर्स्ट क्वेश्चन. मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट वॉज रिनेम्ड ॲज द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. कधी? वर्ष कोणतं? ज्या वर्षी बदललं. मी तुम्हाला सांगितलं होतं, हे लक्षात असावं तुमच्या, की त्या वर्षी NEP आलं होतं. ठीक आहे बाबा, हा तर कटला. अरे, उत्तर दिसलं. NEP आलं होतं, हा तर कट झाला. हा कटला. मग काय? 15 ऑगस्ट. थोडं लॉजिक लावा. ठीक आहे, 15 ऑगस्ट कसं काय असणार? 15 ऑगस्ट असं काही, इट इज समथिंग अबाउट अ नॅशनल डेव्हलपमेंट. काहीतरी तुम्ही एखादं म्हणू शकता की आजपासून आम्ही 26 नोव्हेंबर 1950 म्हणजे 26 नोव्हेंबर ही तारीख इंडियन कॉन्स्टिट्यूशन डे ठरवतोय. ह्या गोष्टी ठीक आहे, बट एज्युकेशन रिलेटेड इथे नाही डिसिजन घेतलं. 26 जानेवारी 15 ऑगस्ट ह्याच हिशोबाने या दोन इरॅडिकेट होतात. ज्याने अभ्यास नाही केला आहे ना, ते एलिमिनेट झालेत. ठीक आहे, ज्याने अभ्यास नाही केला आहे त्यासाठी लॉजिक्स आहेत. दिस इज युअर आन्सर. लेट्स मूव टुवर्ड्स क्वेश्चन नंबर 2. Which of the following department comes under Ministry of Education? खालीलपैकी कोणते डिपार्टमेंट मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अंडर येतात? हे डोसेल आहे आणि हे डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन आहे. दोघं पण येतात. हे स्कूल बघतात, डोसेल स्कूल बघतात आणि हे हायर एज्युकेशन बघतात. ठीक आहे, सो आन्सर काय राहील? डिपार्टमेंट ऑफ स्किल डेव्हलपमेंटसाठी मिनिस्ट्री ऑफ स्किल अँड एज्युकेशन एक वेगळी मिनिस्ट्री आहे. आन्सर इज C, बोथ A and B. तुमचं काम काय आहे? रेकॉर्डेड व्हिडिओ आहे हा लेक्चर. असा क्वेश्चन आला की वाचायचा, सोडवायचा, लेक्चर पॉज करायचं, वाचायचं, सोडायचं आणि मग पुढे ऐकायचं. डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी. हे बघा, हे डोसेल आहे. काय करतं? स्कूल एज्युकेशन. मेनली डील्स विथ व्हॉट? युनिव्हर्सिटी एज्युकेशन? नो. टेक्निकल एज्युकेशन? नो. वोकेशनल एज्युकेशन? नो. स्कूल एज्युकेशन. अतिशय एक कंपॅरेटिव्हली सोपा क्वेश्चन होता. नेक्स्ट, Department of Higher Education DHE is responsible for which of the following? काय? कोणतं? डिपार्टमेंट ऑफ हायर एलिमेंटरी एज्युकेशन, बालवाडीचे पोरं नाही. हायर युनिव्हर्सिटी नाही. अडल्ट लिटरसी नाही. मिड डे मील नाही. डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन, सॉरी, युनिव्हर्सिटी. बी आहे त्याचं उत्तर. ठीक आहे, बी आहे आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, काइंडली रीड इट, पॉज इट, मग मी उत्तर सांगणार ते बघणार. इम्प्लिमेंटेशन ऑफ NEP कोण करतं? ॲट स्कूल लेवल इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ हुम? एक ठीक आहे, स्कूल एज्युकेशन आहे. स्कूल
इथे हिंट दिली तुम्हाला, स्कूल लेवल. स्कूल लेवलवरती कोण करतं? तर आपल्याला माहिती आहे हे टेक्निकल एज्युकेशन आहे, आलं नाही तरी ठीक आहे, NCT आहे, UGC मध्येच युनिव्हर्सिटी आहे. आन्सर इज बी, डोसल. ओके, नेक्स्ट. समग्र शिक्षा अभियान इज कोऑर्डिनेटेड बाय. समग्र शिक्षा अभियान कशासाठी आहे? अभ्यासासाठी. कोणासाठी आहे? स्कूल एज्युकेशनसाठी आहे. मग UGC असणार का? नाही. मग AICTE असणार का? नाही. मग एक स्किल डेव्हलपमेंट कशासाठी आहे? स्किलसाठी आहे, वोकेशनसाठी आहे. उरलं कोणतं? डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन. प्रश्न थोड्याशा नॉलेजनी सुटतात. मी हे नाही म्हणते की मी जे देतोय तेच येणार, बट रिलेटेड क्वेश्चन 100% येणार. नेक्स्ट क्वेश्चन. NCERT, CBSE, KVs, NVS आर फंडेड बाय. पैसे कोण देत आहे बाबा यांना? मिनिस्ट्री ऑफ फायनान्स देत नाही. म्हणलो तुम्ही असं. प्रायव्हेट सेक्टर पैसे देत आहे का? फंडिंग करताय, CSR थ्रू करताय ना. बट यांनी तसं विचारलेलं नाही. वन्स देयर इज अ मिनिस्ट्री गिवन हिअर, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनसाठी जायचं. CSR माहिती आहे ना, कंपनीज ॲक्टमध्ये अमेंडमेंट करण्यात आली, 3 वेळेस अमेंडमेंट झाली, तिसरी अमेंडमेंटनुसार बरेच चेंजेस करण्यात आले आणि 5 वर्षाचं टर्नओव्हर, 3 वर्षाचं टर्नओव्हर करून करून हळूहळू आता गव्हर्नमेंटच फंड उचलत आहे CSRचं. ठीक आहे, ओके, बी इज द करेक्ट आन्सर. हां, बी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन्स आहेत NCERT वरती. NCERT वॉज एस्टॅब्लिश्ड ऑन. कधी एस्टॅब्लिश झाली? 1 सप्टेंबर. आता वर्ष तुम्हाला मी सांगितलं होतं, तुम्ही दोघांमध्येच कन्फ्यूज व्हायला पाहिजे, बाकी ह्यांच्यामध्ये कन्फ्यूज नाही व्हायला पाहिजे. आधी सांगितलं, आधी NCERT, मग CBSE, मग RIs. 61, 62, 63. ठीक आहे, आन्सर इज ए. नेक्स्ट. हेडक्वार्टर ऑफ NCERT इज लोकेटेड ॲट. कुठे? सांगितलं तुम्हाला, NCERT आणि CBSE बोथ दिल्ली. नेक्स्ट. हु वॉज द फर्स्ट डायरेक्टर ऑफ NCERT? प्रोफेसर कोठारी. राधाकृष्णन नाही, एज्युकेशनचे हे होते. जाकीर हुसेन नाही, हे आपले फर्स्ट आय थिंक वाईस प्रेसिडेंट और प्रेसिडेंट होते. टू बी वाईस प्रेसिडेंट और प्रेसिडेंट ट्वाइस. आता आय थिंक प्रेसिडेंट टू बी ट्वाइस और डाइड ड्यूरिंग द ऑफिस. ठीक आहे, डाइड ड्यूरिंग द ऑफिस हे करेक्ट आहे. ॲज अ प्रेसिडेंट राजेंद्र प्रसाद, फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया. रॉंग. प्रोफेसर DS कोठारी. आन्सर इज बी. मोटो ऑफ NCERT, विद्या सर्वत्र शोभते म्हणजे काय? नॉलेज इज पॉवर, नॉलेज इज सुप्रीम एव्हरीवेअर, लर्न अँड सर्व, नॉलेज एनलायटन्स ऑल. आन्सर इज बी, नॉलेज इज सुप्रीम. हे सांगितलंय, शिकवलंय, नोट्समध्ये आहे. NCERT इज रजिस्टर्ड ॲज स्टॅच्युटरी बॉडी. स्टॅच्युटरी बॉडी म्हणजे काय हो? स्टॅच्युटरी बॉडी म्हणजे कायद्याने बनवलेली. स्टॅट्यूट म्हणजे लॉ, कायद्याने बनवली गेलेली बॉडी. Is it a statutory body? No, it is registered as what? It is registered as Society Act 1860. ठीक आहे, प्रायव्हेट तर नाहीच आहे ऑब्व्हियसली. गव्हर्नमेंट डिपार्टमेंट नाही आहे. गव्हर्नमेंट डिपार्टमेंट एज्युकेशनमध्ये दोनच आहे, डोसेल आणि हायर एज्युकेशन. सी इज युअर करेक्ट आन्सर. लेट्स मूव्ह टुवर्ड नेक्स्ट क्वेश्चन. NCERT डिझाईन्स द नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क म्हणजे काय? सिलेबस बनवते. तर हे किती वेळेस बनवलेले आहे आणि यातील कोणते ते आहे सिलेबसवाले? सांगा. हे बघा, 2005 मी तुम्हाला हिंट दिली होती की आत्ता रिसेंटली तुम्ही डाउनलोड कराल तर ते मिळेल. तर असं काही दिसलं होतं का आपल्याला 2005 ते 2002 मध्ये 3 वर्षाचा गॅप कशात होता का? नाही. एकात 18चा होता, एकात 13चा होता, आय थिंक एकामध्ये 5चा होता. 2000 साली पण बनली आणि हे पण. म्हणजे आन्सर इज दस. 2023 NEP नुसार बनली आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट? 75, 88 हे आहे. आन्सर इज सी. कोणते कोणते बघा? 1975, 1988, 2000, 2005 आणि 2023. लेट्स मूव टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन विल बी ऑन CBSE. CBSE एक बोर्ड आहे, एक्झाम कंडक्ट करतं, सर्टिफिकेट एक्झाम्स कंडक्ट करतं. 2 प्रकारचे सर्टिफिकेट्स असतात, 10वीसाठी वेगळं, 12वीसाठी होतं. AISSE ते पुढे दिलेत, ते बघून घेऊया. बट आता सध्या काय शिकलोय ते? मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट. CBSE फंक्शन्स अंडर व्हॉट? स्किल डेव्हलपमेंट. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आहे, ऑब्व्हियसली एज्युकेशन आहे. मिनिस्ट्री ऑफ HRD हे ऑप्शन इररिलेव्हंट आहे. ठीक आहे, नेक्स्ट. CBSE वॉज रिकॉन्स्टिट्यूटेड इन विच इयर? म्हणजे एकदा संपली, म्हणजे अगोदरच्या इन्स्टिट्यूट्स एकत्र केल्या, जशी NCERT केली तशी CBSE केली. ती 61 मध्ये बनली. ही कधी बनली? 62 मध्ये. तुम्ही लिंक लावाल तर होईल. नाही, NCERT, CBSE, RIs.
CBSE is established or registered under which act? Societies Registration Act. नेक्स्ट, CBSE conducts which of the following examinations? कोणत्या कोणत्या एक्झाम्स काढते CBSE? बघा, क्लास 10th आणि 12th नेट आणि सेट कधी बघितलं का CBSE ने काढली? नाही. नीट BG नाही, BEd नाही. ठीक आहे, सोपं आहे. जनरली हा क्वेश्चन सोपा होता. RIs रिजनल इन्स्टिट्यूशन फॉर एज्युकेशन, असंच आहे ना, इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशन. RIs वॉज सेटअप primarily to strengthen which area? Higher education area, higher education research. ओके, तर हायर एज्युकेशनचं रिसर्च करतात का तिथे? मी सांगितलं लोकलायझेशन, सेंट्रलायझेशन, स्कूल टीचर्स आणि एज्युकेशन, प्री सर्व्हिसेस, इन सर्व्हिसेस, लोकलायझेशन, BEd वगैरे देत आहेत ते आपण बघितलं. युनिव्हर्सिटीला ॲक्रेडिट करता का किंवा तुम्ही युनिव्हर्सिटी आहे म्हणून? UGC ॲक्ट भाई त्यासाठी. ओके, B इज द करेक्ट आन्सर. दॅट्स व्हेरी लॉजिकल वन्स यू हॅव स्टडीड. द इयर RI वर एस्टॅब्लिश्ड इन 61-62, 63. नेक्स्ट, RI आर डॅश युनिट ऑफ NCERT. सांगितलं होतं तुम्हाला, इट इज अ कॉन्स्टिट्युएंट युनिट. ॲडवाइज करतं का ते NCERTला? रादर NCERT इज अ ॲडवायझरी बॉडी, CBSE इज अ एक्झिक्युटिव्ह बॉडी, RI इज अ कॉन्स्टिट्युएंट बॉडी. एवढे लक्षात ठेवा. ह्या नेक्स्ट, RI प्रोग्राम्स फॉलोज डॅश नॉर्म्स फॉर टीचर्स एज्युकेशन. कोणते नॉर्म्स फॉलो करतात टीचर्स एज्युकेशनसाठी? NCTचे करतात, CETचे करतात, NACचे करतात की NIRFचे करतात? तर NCTचे करतात. लास्ट लाईनमध्ये आपल्या नोट्समध्ये आपण पाहिलं हे. ठीक आहे, इज युअर करेक्ट आन्सर. द डॉमिनंट प्री सर्व्हिसेस प्रोग्राम ॲट RIER. RIE मध्ये डॉमिनंट प्री सर्व्हिसेस प्रोग्राम कोणते? हे बघा, ओनली आलं कट. याला रेड करू का? कुठला पेज? हां, येलो चांगला दिसेल. ओनली आलं कट. इंजिनिअरिंग आलं, आपल्याला माहिती आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, बट ते ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, तर ती करते इंजिनिअरिंगवालं. BTech परत इंजिनिअरिंग आहे, BA, BEd, BSc. ओनली आलं कटला. जिथे ओनली आलं ते कट करून टाकायचं एक्झाममध्ये पण. B इज युअर करेक्ट आन्सर. Which of the following is correct? RIE Bhubaneswar covers Odisha, West Bengal, Bihar, Jharkhand, Andaman and Nicobar. RIE Shillong includes the region of Bihar. पकडलं, पकडे गए. You have to find this trap. MCQ सोडवताना कुठलीही परीक्षा असो तुमची, परीक्षा हॉलमध्ये डिटेक्टिव्ह बनून जायचं आणि काय चूक आहे ते पकडायला शिकायचं. काय बरोबर आहे ते नाही. तुमच्यापैकी 90% स्टुडंट्स काय बरोबर आहे ते शोधतात आणि काय बरोबर आहे ह्या शोधण्यामध्येच रॉंग होतं. तुम्हाला काय शोधायचं आहे? काय रॉंग आहे? व्हॉट इज नॉट करेक्ट? दॅट विल गिव्ह यू द सेन्स ऑफ करेक्शन. जे बरोबर आहे ते तर विचार करा. मला जर तुम्हाला एक प्रश्न द्यायचा आहे तर मी तुम्हाला प्रश्न असा देईल की ज्याची तुम्हाला हिंट राहील, तुम्हाला वाटेल की हा बरोबर आहे. जर तुम्ही बरोबर उत्तर शोधताय तर बरोबर आहे तर ते तुम्ही ट्रॅपमध्ये तुम्ही ते पकडूच शकत नाही. थिंक ॲज अ डिटेक्टिव्ह. चोर कोण शोधायचं आपल्याला, तर वाचत जायचं, चारही ऑप्शन वाचायचे, मग डिसिजन घ्यायचं. तर पहिलं वाचलं आपल्याला, ठीक आहे बाबा, मेमरी एवढी चांगली नाही, माहिती नाही मला, बट नॉर्थ ईस्ट सरांनी सांगितलं होतं 7 सिस्टर्स + 1. तर 7 सिस्टर्स + 1 मध्ये बिहार कुठून आलं बाबा? सगळे तर डोंगराळ भाग आहे. प्लस ऑल इज शेड्यूल ट्राईब रिलेटेड रिजन. आपल्या भारताच्या संविधानामध्ये शेड्यूल 5 आणि शेड्यूल अनुसूची 5 आणि अनुसूची 6 आहे शेड्यूल ट्राईब्स आणि ट्रायबल एरियाजसाठी. तर त्या रिलेटेड जर थोडाफार अभ्यास असेल तर हे कळून जाईल इथे. बी इज या सॉरी विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट? सॉरी दिस इज नॉट करेक्ट, कारण की हे बिहारमध्ये. RI भोपाल कवर्स नॉर्थ ईस्ट, हे पण रॉंग आहे. RI अजमेर कवर्स गुजरात आणि महाराष्ट्र. मी तुम्हाला हे सांगितलं होतं की RI अजमेर जे आहे ते नॉर्थ इंडियासाठी आहे आणि महाराष्ट्र आणि गुजरात हे वेस्ट इंडियामध्ये येतात. खालचे 3 नॉट करेक्ट आहे, वरचं 1 करेक्ट आहे. अशी गडबड एक्झाममध्ये करू नका प्लीज. ठीक आहे, नेक्स्ट. फॉर अवॉर्डिंग डिग्रीज BEd इंटिग्रेटेड, RIs आर टिपिकली अफिलिएटेड टू. म्हणजे RIs आपल्याला माहिती की NCERTच आहे, बट अफिलिएट कोणाला करतात? बामूचं एक्झाम्पल दिलं होतं मी तुम्हाला. डायरेक्ट UGCला, सॉरी रिजनल युनिव्हर्सिटीजला, UGCला नाही.
युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन असतं. ते युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन युनिव्हर्सिटीजला ग्रांट देतं वेगवेगळ्या. तर त्यांना नाही, ज्या युनिव्हर्सिटीजला ग्रांट मिळाले त्या रिजनल युनिव्हर्सिटीजला अफिलिएटेड असतात. हे जे मी बामूचं एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला. थोडी गडबड झाली ॲज आय हॅव टू टेक 90+ क्वेश्चन्स आणि मग परत शिकवायचं पण आहे. नोट्स पूर्ण कंप्लीटही करायच्या आहे. कीप इट. शो अस आवर नोट्स. कुठे आहेत? इथे आहेत. फुल करतो याला. चला पुढे. RIs बघितलं. अजमेर, भोपाल, भुवनेश्वर याच्यावरती क्वेश्चन आला होता. ओडिसा, वेस्ट बेंगाल, बिहार. हेच एक वाचलं नाही वाटतं पण त्यावेळेस. ओडिसा, वेस्ट बेंगाल, बिहार, झारखंड, आसाम, अंदमान आणि निकोबार. कसं लक्षात ठेवायचं? हा भारत आहे. दिस इज इंडिया. थोडा चुकलेला. RI भुवनेश्वर. ओडिसामध्ये तर भुवनेश्वर आणि इथेच अंदमान आणि निकोबार आहे. हे त्यांच्यात एक केंद्रशासित प्रदेश आहे, युनियन टेरिटरी आहे. ठीक आहे. लक्षद्वीप ह्यांच्या याच्यामध्ये आहेत. ह्या प्रकारे पण लक्षात ठेवू शकतात. हे वेस्टर्न आहे इथे, हे नॉर्थन आहे. नॉर्थ ईस्ट रिजन एक वेगळाच आहे. कधी बनले नॉर्थ ईस्ट रिजन? 1995. RIs कधी बनल्या? 1963. NCERT 1961. CBSE 1962. चला. पंडित सुंदरलाल शर्मा सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ वोकेशनल एज्युकेशन. सर तुम्ही तर एज्युकेशनल शिकवत होते, मध्येच वोकेशनल कुठून आलं? मजबुरी आहे. हे NCERTचे ऑर्गनायझेशन आहे म्हणून एकदा शिकवून देतो हिला. इथे बघून घेऊया रफली. कशासाठी? रिसर्च अँड डेव्हलपमेंट वोकेशनल एज्युकेशन. वोकेशनल एज्युकेशन काय आहे, वोकेशन काय आहे, वोकेशनच्या लेक्चरच्या वेळेस किंवा ह्याच्या नंतरच्या लेक्चरच्या वेळेस आपण बघूया. हे एकदा बघून घ्या. रिसर्च अँड डेव्हलपमेंट वोकेशनल एज्युकेशन मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अंडर येतं. एस्टॅब्लिश 1993. हे याची पण लिंक लावून देईल तुम्हाला मी कसं पाठ करायचं नंतर. हे लोकेशन कुठे आहेत? भोपाल. लक्षात ठेवा. पंडित सुंदरलाल शर्मा सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ वोकेशनल एज्युकेशन, PSIV. मग काय आहे? कॉन्स्टिट्युएंट युनिट ऑफ NCERT. हे एक महत्त्वाचं आहे. कॉन्स्टिट्युएंट युनिट ऑफ NCERT अजून एक कोण होतं? RI होतं, रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन. मग काय? हां, ही एक ऑर्गनायझेशन आहे जी वोकेशनल एज्युकेशनसाठी युनायटेड नेशनची आहे. ॲक्च्युली युनायटेड नेशनने युनेस्को बनवलं ते एज्युकेशनसाठीच. युनेस्कोच्या अंडर ही ऑर्गनायझेशन बनली, UN EVOC. ठीक आहे. ह्या UN EVOC एक इंटरनॅशनल प्रोजेक्ट आहे टेक्निकल अँड वोकेशनल एज्युकेशनचा. तर ह्या इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी हे जर भारतात कोणाला बोलतील तर ते बोलतील आपल्या पंडित सुंदरलाल शर्मावाल्या इन्स्टिट्यूटला. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. वोकेशनल एज्युकेशनसाठी पंडित सुंदरलाल शर्मा यांच्याकडे येतील ते. ग्रीन स्किल पार्क इनिशिएटिव्ह आहे यांचा. तर तुम्हाला क्वेश्चनमध्ये येऊ शकतं, विच ऑफ द ग्रीन सिल्क पार्क इज द इनिशिएटिव्ह ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे, तर त्यासाठी हा प्रश्न कोणाचा आहे? द पार्क इज फिजिकल रिसोर्स फॉर इम्पार्टिंग प्रॅक्टिकल नॉलेज अँड स्किल फॉर ग्रीन इनिशिएटिव्ह. ग्रीन इनिशिएटिव्ह म्हणजे हिरव्या कलरचे इनिशिएटिव्ह नाही, एन्व्हायरमेंटसाठी घेतले गेलेले सगळे इनिशिएटिव्ह आर ग्रीन इनिशिएटिव्स. UN EVOC काय आहे? UN EVOC इज अ युनेस्कोज डेझिग्नेटेड सेंटर फॉर टेक्निकल अँड वोकेशनल एज्युकेशन. काय? TVET, टेक्निकल अँड वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग. सपोर्ट मेंबर स्टेट टू स्ट्रेंथन देअर TVET सिस्टम. म्हणजे आपण मेंबर स्टेट आहे कारण की आपलं इन्स्टिट्यूट आहे. तर आपण मेंबर गेलो, त्यांना म्हणलं आम्हाला मेंबरशिप द्या, त्यांनी आपल्याला मेंबरशिप दिली आणि आपल्याला मग ते आता तिथून सपोर्ट करणार. कसा? मे बी पैसे देणार, फायनान्स करणार, मे बी ते तुम्हाला सिलेबस देणार, तुम्हाला काही किट्स देणार, तुम्हाला काही टिप्स सांगणार की बाबा वोकेशन आहे तर तुम्ही असं असं काय करा. मग आपल्याकडे आयडियाज येतील आणि मग ते आपण इम्प्लिमेंट करू. ह्या प्रकारे UN EVOC जे युनेस्कोची एक ॲक्रेडिटेड ऑर्गनायझेशन आहे ती हेल्प करते. नेक्स्ट काय? युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन, UGC. हेच आपण शिकूया म्हणलो होतो मी आधी. नॅक काय बघून घेऊ नंतर. हे काय UGC? इट इज अ स्टॅच्युटरी बॉडी. आता स्टॅच्युटरी बघितल्यावर कन्फ्युजन होईल का? व्हायला पाहिजे का? नाही. स्टॅच्युटरी बॉडी म्हणजे कायद्याने बनवलेली. कोणता कायदा? तो पण आयदर इट विल बी ऑफ पार्लिमेंट किंवा कुठल्याही राज्य विधिमंडळाचा, स्टेट लेजिस्लेचरचा. स्टॅच्युटरी बॉडी क्रिएटेड बाय UGC ॲक्ट 1956. कायद्याचे वर्षही लक्षात ठेवा हो प्लीज. MPSC विचारू शकते काहीही फॅक्ट. हे नोट्सच फॅक्च्युअल आहे पूर्ण. मग काय? मिनिस्ट्री कोणती आहे? मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. चला फॉर्मल. हे नाही जरी दिलं असतं मी तुम्हाला तरी चाललं असतं, पण लक्षात ठेवायला बरं आहे कारण की तुम्हाला माहिती आहे की युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन म्हणजे युनिव्हर्सिटी वर्ड आला म्हणजे मिनिस्ट्री ऑफ
एज्युकेशनच्या अंतर्गत डोसेल आहे आणि एक हायर एज्युकेशनचं आहे, तर डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशनच्या अंडरच येईल. हे कुठलं डिपार्टमेंट येईल तर ते लक्षात ठेवा त्या प्रकारे. मॅन्डेट काय, काम काय, मेंटेनन्स ऑफ स्टँडर्ड ऑफ हायर एज्युकेशन, रेकग्निशन अँड फंडिंग ऑफ युनिव्हर्सिटीज. युनिव्हर्सिटीजला फंडिंग कोण करते, मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. मग डिपार्टमेंटचे नावं देऊ शकतात आणि डिपार्टमेंटच्या नावामध्येही तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात. डिपार्टमेंट ऑफ फायनान्स दिलं तिकडे चालले जाल तुम्ही, फायनान्स कोण करते, फायनान्सवाले डिपार्टमेंट. ठीक आहे, नाही तर UGC फायनान्स करतात युनिव्हर्सिटीला. इथे फ्रेमिंग ऑफ रेग्युलेशन, कायदे वगैरे सगळे युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनच बनवते. ओके, मग रेग्युलेशन काय काय रेग्युलेट करतात ते बाइंडिंग रेग्युलेशन असतात. म्हणजे बाइंडिंग म्हणजे काय, जर UGCने सांगितलं की ह्या गोष्टीसाठी मिनिमम क्वालिफिकेशन 10वी आहे, तर सगळ्या युनिव्हर्सिटीला त्या गोष्टीसाठी 10वी ठेवावीच लागेल, त्याला म्हणतात बाइंडिंग. ज्या प्रकारे मी तुम्हाला ॲडवायझरी सांगितलं होतं, हे ॲडवायझरीच्या कम्प्लिटली विरुद्धात आहे, ऑपोजिट आहे. ॲडवायझरी म्हणजे काय, मी तुम्हाला फक्त ॲडवाइस देतोय, ऐकायचं नाही ऐकायचं तुमच्या हातात आहे. बट जेव्हा बाइंडिंग येतं तेव्हा तुम्हाला ऐकावंच लागतं. सो युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन UGC जे सांगतं ते ऐकावंच लागतं. ठीक आहे, तर कोणाकोणाला युनिव्हर्सिटीज हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन मस्ट कंप्लाय, मस्ट म्हणजे करावंच लागेल. मिनिमम क्वालिफिकेशन फॉर टीचर्स, व्हॉट विल बी द मिनिमम क्वालिफिकेशन फॉर अ पर्सन टू बी अ टीचर, हे UGC सांगेल. मग काय नेट सेट वगैरे वगैरे एक्झाम्स काढल्यात त्यांनी. मग मिनिमम स्टँडर्ड्स अँड प्रोसिजर्स फॉर PhD साठी काय काय स्टँडर्ड्स लागतील हे सांगतात. अँटी रॅगिंग रेग्युलेशन पण यांनीच काढलेत. ऑटोनॉमस कॉलेज स्कीम कशासाठी, ग्रेडेड ऑटोनॉमी टू एलिजिबल अफिलिएटेड कॉलेज, म्हणजे एखादं कॉलेज आहे खूप भारी MGM आमच्या इथे, तर हे ऑटोनॉमस कॉलेज राहील का, तर हे डिसिजन सुद्धा UGC घेतं. बट आता त्या डिसिजनमध्ये ते पूर्णपणे ऑटोनॉमस करून टाकेल हे वी कॅनॉट एक्सपेक्ट इट टू बी लाईक आजपासून तो ऑटोनॉमस आहे, नाही. ते म्हणतील की चला आजपासून आम्ही तुमचा सिलेबस ऑटोनॉमस करतो, आम्ही जो सिलेबस बनवू तुम्ही नाही ऐकलं तरी चालेल, तुमचा सिलेबस काढा. मग नंतर एक्झामिनेशन प्रोसिजर ऑटोनॉमस करतो, मग नंतर फीस प्रोसिजर ऑटोनॉमस करतो, मग नंतर टीचर्स कोणते कोणते घ्यायचे, बाहेरच्या देशातले बोलवायचे का नाही बोलवायचे का, ही ऑटोनॉमी सुद्धा मोस्टली UGC स्वतःकडे ठेवते, बाकी ऑटोनॉमी देऊन टाकू शकते. सो ग्रेडेड म्हणतात त्याला, एक ग्रेड्स छोटी 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 देतात ते. नॅक काय आलं इथे, चला तरी बघून घेऊया. नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिशन काउन्सिल आहे, इंडियाज नॅशनल क्वालिटी अश्युरन्स अँड, हे एक्सेट्रावाले इन्स्टिट्यूट्स आहे. तर इंडियाज नॅशनल क्वालिटी अश्युरन्स म्हणजे क्वालिटी काय आहे, काय असायला पाहिजे ही अश्युअर करणारी एक इन्स्टिट्यूट आहे. हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटसाठी युनिव्हर्सिटीज वगैरेला म्हणजे तुम्ही तुमच्या सर्टिफिकेट्सवर जर बघाल युनिव्हर्सिटीच्या, त्याच्यावर नॅक ॲक्रेडिटेड इन्स्टिट्यूशन असं लिहिलेलं असतं. तर नॅक ॲक्रेडिटेड म्हणजे यांनी सांगितलं की आम्ही टेस्ट केलं यांचं, आम्ही बघितलं आहे कसे क्वालिटी कशी आहे आम्ही बघितली, मग नॅक तुम्हाला ग्रेड देतात. तर नॅकची ग्रेडिंग पण बघायला गरजेचं असतं कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायच्या आधी. मग कधी एस्टॅब्लिश झाली, 1994. तुमच्यामधला कोणाचा जन्मही असू शकतो, तुमच्या भावाचा, मित्राचा, ह्या प्रकारे लक्षात ठेवा. नॅक कुणाला देते, स्कूल्सला देते का, नाही, हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशनलाच देते फक्त. मग काय, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ UGC बनवलं आहे त्यांना. ठीक आहे, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे, UGC त्यांना जास्त ओव्हरपॉवर नाही करू शकत. रजिस्टर्ड अंडर सोसायटीज ॲक्ट. मग कुणी म्हटलं तुम्हाला की स्टॅच्युटरी आहे, नाही, सोसायटीज एज्युकेशन. मग कुणी जर तुम्हाला म्हटलं किंवा इंडियाचा ॲक्ट, तर म्हणायचं नाही, कर्नाटकाचा एक सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट आहे, इंडियाचा 1860चा आहे, हा 1960चा आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. ॲक्रेडिशन ऑफ युनिव्हर्सिटीज करतं सेंट्रल युनिव्हर्सिटी, स्टेट युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, डीम्ड अँड अफिलिएटेड, कॉन्स्टिट्युएंट, ऑटोनॉमस कॉलेजेस, हेल्थ सायन्स एक्सेट्राला ते ॲक्रेडिट करतं. ॲक्रेडिट म्हणजे काय, एक क्रेडिट देतं, एक तुम्हाला एक नंबर देतं ते क्वालिटीनुसार, 5 स्टार 4 स्टार. ठीक आहे, मूवीज बघत असाल तुम्ही. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन, टेक्निकल एज्युकेशन, AICTE. तर काय, स्टॅच्युटरी बॉडी आहे, म्हणजे कायद्याने बनवलेली आहे. ठीक आहे, कायदा कोणता, डायरेक्ट त्याच्या नावाचाच कायदा आहे, 1987. काय करतो, रेग्युलेट टेक्निकल एज्युकेशन, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर, टाउन. हे लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल टेक्निकल एज्युकेशन म्हणजे फक्त इंजिनिअरिंग, दॅन यू आर रॉंग.
टेक्निकल एज्युकेशन म्हणजे इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी तर येतच, आर्किटेक्चर, टाउन प्लॅनिंग, मॅनेजमेंट, फार्मसी आणि अप्लाइड आर्ट्स अँड क्राफ्ट. ह्याला ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन रेग्युलेट करतं आहे. अप्रूव्ह काय काम आहे त्यांचं बघा. टेक्निकल इन्स्टिट्यूशन्स और प्रोग्राम्स, त्यांनी जो कुठला सिलेबस आणला, प्रोग्राम आणला, त्याला अप्रूव्ह करेल. जे नॉन युनिव्हर्सिटीज आहे, म्हणजे फक्त एक कॉलेज आहे बट ती युनिव्हर्सिटी नाही आहे, त्यांना हे रेग्युलेट करणार. युनिव्हर्सिटीला रेग्युलेट करणार का नाही, एवढंच लक्षात ठेवा. अँड नॉर्म्स इन टेक्निकल एज्युकेशन, टेक्निकल इन्स्टिट्यूट्स ह्या ॲक्टच्या अंतर्गत कोण कोण आहे. इन्स्टिट्यूशन नॉट बिईंग युनिव्हर्सिटी, जी युनिव्हर्सिटी नाही आहे त्यांनाच फक्त, ठीक आहे. नॉन युनिव्हर्सिटी तर लिहिलं आहे. दॅट इम्पार्ट्स टेक्निकल एज्युकेशन, दीज रिक्वायर AICTE अप्रूवल. AICTE इज अ मॉडल करिक्युलम, इश्यूज मॉडल करिक्युलम, ठीक आहे. सिलेबस सांगतं ते. UGPG स्टुडंट इंडिकेशन प्रोग्राम गायडन्स एक्सेट्रा, ठीक आहे. एवढं बघितलं. खाली किती अजून बरंच आहे. पुढच्या लेक्चरमध्ये घ्याव का हे. बापरे बापरे, घेऊन टाकू. पुरं लंब लेक्चर पाहिल्यावर ऐकत नाही हो, बट गरज तुमची आहे, ऐकावं तर लागेल. आजच्या आज जर हा यूट्यूबवर आला, 8 दिवस अजून ह्या नोट्स यूट्यूबवर टाकत नाही, म्हणजे लेक्चर्स ऐकाल तुम्ही. ओके. CISE काउन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन काय आहे हे. एस्टॅब्लिश्ड कधी झालंय, 1958. कुणी केलंय, युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज लोकल एक्झामिनेशन सिंडिकेट. तुम्ही म्हणतात सर मी ICSEची एक्झाम ICSE पॅटर्नमध्ये शिकलो आहे सर मी. इट्स अ रॉंग टर्म सर. ICSEची स्कूल आहे माझी. अरे इट्स अ रॉंग टर्म. ICSE जसं आपलं SSC आहे, SSC बोर्ड म्हणतो आपण त्याला, ते एक्झाम कंडक्ट करतं, सर्टिफिकेट देतो तुम्हाला. आता आपल्याला म्हणतो सर्टिफिकेटमध्ये नाव चेंज करायचं, SSC बोर्डात जावं लागेल. हो, SSC मध्ये जावं लागेल, ते सर्टिफिकेट देणारी इन्स्टिट्यूट आहे. तसंच ICSE 10वीचं सर्टिफिकेट देते, ISC 12वीचं सर्टिफिकेट देते. पण जसं त्यांचं आपलं NCERT आणि CBSE आहे, तसं त्यांचं हे आहे CISCE. हे एक इन्स्टिट्यूट आहे. काय एस्टॅब्लिश कधी झालं, 1958. कोणी एस्टॅब्लिश केलं, युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज लोकल एक्झामिनेशन सिंडिकेट यांनी एस्टॅब्लिश केलेलं आहे. लीगल स्टेटस काय, सोसायटी रजिस्टर्ड अंडर सोसायटीज ॲक्ट. मी सुद्धा सोसायटी रजिस्टर करू शकतो, तसेच ते बाहेरून आले. वर्ल्ड ग्लोबल सिलेबस आहे त्यांचा, ठीक आहे. ग्लोबल सिलेबस आहे, सगळ्यांना सेम शिकवतात ते वर्ल्डमध्ये, जिथे जिथे ICSE CISE यांचं पॅटर्न आहे. मग काय, CISE काय करते, कंडक्ट 3 डिस्टिंक्ट एक्झामिनेशन ऑफ अफिलिएटेड स्कूल, 3 एक्झाम. ICSE काय करते, फुल फॉर्म बघून घ्या, इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन, म्हणजे काय 10वीचं सर्टिफिकेट. ISC काय करते, इंडियन स्कूल ऑफ सर्टिफिकेट. ISC म्हणजे काय करते, 12वीची सिनियर सेकंडरी लेवलची एक्झाम कॉन्डक्ट करते, बोर्ड सर्टिफिकेट देते. आणि हे जे CVE 12 इयर्सचा प्रोग्राम आहे, सर्टिफिकेट फॉर वोकेशनल एज्युकेशन. मग ही डेफिनेटली यू कॅन से UN EVOCला अफिलिएटेड राहील. इट विल बी हॅव्हिंग सम कोऑर्डिनेशन विथ UN EVOC. ग्लोबल ऑर्गनायझेशन आहे. मग लेवल काय, 12 इयर एज्युकेशन फॉर वोकेशन. ओके. पोस्ट ICSE म्हणजे पोस्ट 10वीच्या नंतर 11वी 12वी ते तुम्हाला वोकेशनल एज्युकेशन देतील. सेट्स इट्स ओन रेग्युलेशन, टाइम टेबल, सिलेबस. हे सिलेबसही बनवतात, सगळे बनवतात आणि डायरेक्ट इम्प्लिमेंट करतात. सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंटसारखं त्यांना मध्ये CBSE ठेवायची गरज नाही आहे. ICSE 10वी घेणार आणि ISC जे 12वी घेणार. लक्षात ठेवा 10वी कोण घेते, 12वी कोण घेते. एकदा क्वेश्चन्स बघून घेऊयात आपण. नाही, आधी हे 2 बघून घेऊ, मग अच्छा नाही, ICSE CISE संपलं, क्वेश्चन बघून घेऊ आपण. चला, PSS CIV पंडित सुंदरलाल शर्मा काय म्हणतायत ते, इट इज प्रायमरीली अँड काय एक्झाम बोर्ड आहे की रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आहे, काय पंडित सुंदरलाल शर्माजीचे ऑर्गनायझेशन. इट इज अ वोकेशनल एज्युकेशन ऑर्गनायझेशनच्या
रिसर्च अँड डेव्हलपमेंट करते. नेक्स्ट क्वेश्चन नीट लक्ष द्या. परत काय ते इज इंडियाज डॅश नेटवर्क सेंटर. कोणाचं? UN इवॉक. कोणाचं आहे UN इवॉक? युनेस्को. युनेस्को पण कोणाचं हे आहे, युनिट आहे, ऑर्गन आहे, युनायटेड नेशन्स. ठीक. सार्क वगैरे नाही आहे, हे OECD ब्रिक्स क्वाड द्यायचं राहिलं इथे फक्त. ओके नेक्स्ट. ग्रीन सेल पार्क इनिशिएटिव्ह कोणाचा आहे आणि कशा संदर्भात आहे? स्पोर्ट्ससाठी का? नाही. प्रॅक्टिकल ट्रेनिंग फॉर सस्टेनेबिलिटी. सस्टेनेबिलिटी जिथे आलं म्हणजे ग्रीन आणि एन्व्हायरमेंट. सस्टेन म्हणजे काय की मी 5 रुपयावरती माझं आयुष्य भागवू शकतो, म्हणजे मी 5 रुपयावरती सस्टेन करू शकतो. जर एन्व्हायरमेंट सस्टेन म्हणजे काय की तुम्ही आता जसे वागतायत, जसं एन्व्हायरमेंटचं एक्सप्लॉयटेशन करतायत, पाणी थोडंसं उरलं बॉटलमध्ये फेकून देत आहेत, त्याला म्हणतात अनसस्टेनेबल वेमध्ये वागतायत तुम्ही. सस्टेनेबल म्हणजे काय? तेच पाणी तुम्ही कुठेतरी कशा तरीसाठी वापरतायत. तर इट विल बी कॉल्ड ॲज सस्टेनेबिलिटी. तर ग्रीन आहे, ग्रीन मीन्स सस्टेनेबिलिटी, सो इट इज द करेक्ट आन्सर. लॉजिक सांगितलं, बाकी शिकवलेलं तर आहेच क्लासमध्ये. कोर आउटपुट ऑफ दिस PSSCIVE काय आहे? इन्क्लूड्स करिक्युलम बनवतो अँड रिसोर्स डेव्हलपमेंट फॉर व्होकेशनल एज्युकेशन. कंडक्टिंग क्लास 12 एक्झाम नाही. टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे नाही. टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट आहे नाही. आन्सर इज सिम्पल विथ लॉजिक ऑल्सो. अभ्यास केला आपण तर सोपंच जाणार. काय इज अ डॅश युनिट ऑफ NCERT? इज अ कॉन्स्टिट्युएंट युनिट ऑफ NCERT. ॲडवायझरी सांगितलंय तुम्हाला आणि हे कॉन्स्टिट्युएंट आहे. नेक्स्ट. लोकेशन काय आहे त्यांचं, कुठे आहेत ते? तर ऑब्व्हियसली भोपाळ आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं. दिल्लीला नाही. NCERT CBSE इन दिल्ली. नेक्स्ट. अगेन वॉज एस्टॅब्लिश इन विच इयर? 61, 87, 93, 2005. 2005 आहे का? नाही. 1993. वर्ष लक्षात ठेवा. अगेन परत UGC अभ्यास केला आहे, बघूया. प्रॉपर नोट्समध्ये झाला आहे. ठीक आहे. UGC's लीगल बेसिस काय? UGC ॲक्ट आहे. सोसायटीज रजिस्ट्रेशन नाही आहे, स्वतःचा ॲक्ट आहे. जसं ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन बघितलं तसंच यांचा स्वतःचा एक कायदा आहे. रजिस्टर्ड सोसायटी नाही आहे, लाईक NCERT, लाईक CBSE, लाईक ते ICSE वालं, CISE. ठीक आहे. सो इट हॅज सेपरेट ॲक्ट, म्हणजे दिस इज स्टॅच्युटरी. दिस इज स्टॅच्युटरी ऑर्गनायझेशन, लक्षात ठेवा. मिनिमम स्टँडर्ड्स अँड प्रोसिजर्स फॉर PhD इज फ्रेम्ड बाय UGC आर. गाईडलाईन्स आहेत का ह्या? गाईडलाईन आपण पाळू शकतो, नाही पाळू शकत. तर गाईडलाईन्स आहेत का? नाही. रेग्युलेशन जे बाइंडिंग आहे, बाइंडिंग रेग्युलेशन्स आहेत. जर मी सांगितलं तुम्हाला की तुम्हाला नेट सेट पास झालेला मुलगाच टीचर घ्यावा लागेल, तर तुम्ही असं नाही करू शकत की 12वीचा मुलगा आला आणि चला सर युनिव्हर्सिटी तुमच्याकडे काही फंड्स नाही आहे UGCने दिलेले, मी तुमच्याकडे 200 रुपये तास शिकवतो, 200 रुपये तासाने चालेल का? दॅट इज नॉट लीगल. ठीक आहे. नॉट अलाउड. दिस इज बाइंडिंग. आन्सर विल बी B. थोडं खाली गेलं. अँटी रॅगिंग फ्रेमवर्क ऑफ HIEs आर अंडर UGC. हे आपण बघितलं. UGC इज अ रजिस्टर्ड सोसायटी स्टॅच्युटरी बॉडी. आत्ताच बघितलं, स्वतःचा ॲक्ट आहे म्हणजे स्टॅच्युटरी बॉडी. ती कॉन्सेप्ट चेक करण्यासाठी हा प्रश्न आहे, बट असा प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट. ग्रेडेड ऑटोनॉमी टू अफिलिएटेड कॉलेजेस इज प्रोव्हाइडेड अंडर. ऑटोनॉमी कोण देतं? ग्रेडेड ऑटोनॉमी कोण देतं? ठीक आहे. मी सांगितलं तुम्हाला, MGMचं उदाहरण दिलं. आधी सिलेबसची ऑटोनॉमी दिली, म्हणजे तुम्ही तुमचा सिलेबस बनवा. मग टीचर्स हायरिंगची ऑटोनॉमी दिली, म्हणजे तुम्ही तुमचे टीचर्स स्वतः घेऊ शकतात, त्यांचे क्वालिफिकेशन्स वगैरे एक्सेट्रासाठी पण ऑटोनॉमी देऊ शकतात. हे कंप्लीट ऑटोनॉमी झाली, बट ग्रेडेड ऑटोनॉमी म्हणतात त्याला. ठीक आहे. टीचर्स एलिजिबिलिटी नॉर्म्स, नेट सेट वगैरे PhD एक्सेट्रा आर इश्यूड बाय. ऑब्व्हियसली हे. तर इथे नेट सेट देण्यामागचं कारण काय? काही मुलं असतात ते घाईघाईत काय करतात, टीचर्स एलिजिबिलिटीचे नॉर्म कोण कोण ठरवतात, लगेच ते काय इथे NCERT असलं की NCERT टिक करतील, CBSE असलं CBSE टिक करतील. त्यांना NCERT आणि CBSE मध्ये फरक कळत नाही. CBSE मध्ये B आहे. CBSEचं बोर्ड ते एक्झाम कॉन्डक्ट करतो. सिलेबस वगैरे, टीचर्स ट्रेनिंग वगैरे सगळं त्यांचं काम आहे NCERTचं. थोडं लॉजिक लावा, येऊन जाईल.
द सेक्टरल स्कोप ऑफ UGC प्रायमरीली कव्हर्स व्हॉट? UGCचे सेक्टरल स्कोर स्कूल एज्युकेशन आहे का, युनिव्हर्सिटी आहे ना याच्यात, हायर एज्युकेशन आहे का, हो असू शकतं, वोकेशनल ना, प्रायमरीली विचारलंय ना, वोकेशनल करेल बट प्रायमरी आहे का, नाही, सेकंडरी वर्क आहे त्यांचा. सोपे असतात प्रश्न, फक्त वाचून सोडवता आले पाहिजे. एक्झाममध्ये प्रश्न सोडवणं म्हणजे इज नॉट अ बिग डील. whenever you are solving any question in the exam hall, the big deal is to be calm, to be composed, to be yourself. ठीक आहे, तुम्ही असं विचार नाही करायचो बापरे 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 10 जागा आहे, बापरे बापरे 15 जागा आहे, बापरे 300 जागा आहे, बापरे 126 जागा आहे. देन यू विल बी लाईक डिमोटिवेटेड. अरे तो तर अभ्यास वाटतो, तो तर बिना अभ्यास अरे जे अभ्यास वाटतात ते तर कधीच पास नाही होत. ठीक आहे, एक्झाम हॉलमध्ये. चला, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन डिराइव्स अथॉरिटी फ्रॉम व्हॉट? UGC त्यांना पॉवर देते, IIT ॲक्ट पॉवर देतो, KNCT ॲक्ट पॉवर देतो, त्यांचा स्वतःचा कायदा त्यांना पॉवर देतो. कोणी बनवला आहे हा? पार्लिमेंटनी. पार्लिमेंट म्हणजे कोण? सेंट्रल गव्हर्नमेंट. थोडं फास्ट होत असावं क्वेश्चन्स, बट काळाची गरज आहे. AICTE प्रायमरी रेग्युलेट्स व्हॉट? ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन प्रायमरीली कशाला रेग्युलेट करते? ओपन स्कूलिंगला करते का? नाही. स्कूल करिक्युलम अभ्यास वगैरे काही शिकवलंय का, त्याबद्दल वाचलंय का आपण कधी? नाही. आज जर करिक्युलम UGC थ्रू येतोय ते का करतील? टेक्निकल एज्युकेशन सांगितलं, BTech सांगितलं, त्यानंतर मॅनेजमेंट सांगितलं, त्यानंतर अप्लाइड आर्ट्स सांगितलं. B is your correct answer. Let's move towards next question, that is technical institution under AICTE Act means an institution. कोणती इन्स्टिट्यूशन राहील? ती युनिव्हर्सिटी होईल का? नाही. नॉट बिंग अन युनिव्हर्सिटी इम्पार्टिंग टेक्निकल एज्युकेशन, जी नॉन युनिव्हर्सिटी राहील ती राहील. ओनली पॉलिटेक्निक्स नाही, ओनली आलं कट, ओनली आलं कट. जिथे ओनली दिलं समजून घ्यायचं काहीतरी गोळ आहे. नेक्स्ट, AICTE अप्रुव्हल्स आर रिक्वायर्ड मेनली फॉर? कोणाला अप्रुव्हल घ्यावं लागतं? सेम तेच आहे. युनिव्हर्सिटी स्टार्टिंग BA नाही. नॉन युनिव्हर्सिटी टेक्निकल इन्स्टिट्यूशन प्रोग्राम सोडून देऊ, पण हे CBSE ओपन काही. यू डोंट हॅव टू फाइंड राईट आन्सर ऑलवेज, यू फाइंड रॉंग आन्सर. बी अ डिटेक्टिव्ह इन एक्झाम हॉल. आय एम व्हेरी शुअर तुम्ही एक्झाम पास व्हाल. चोराला शोधा, डिटेक्टिव्ह बना, करेक्ट उत्तर शोधायला जाल तर डेफिनेटली आन्सर चुकेल. चुकीचं उत्तर शोधा, लवकर मिळेल. परत परत सांगतोय कारण की कामाचं आहे. विच इज आउटसाइड AICTE, ह्यांच्या परत बाहेर काय? प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज नॉन युनिव्हर्सिटी बाहेर आहे का? म्हणजे त्यांच्या रेग्युलेशन अंडर कोण येत नाही. डिग्री डीम टू बी युनिव्हर्सिटी रनिंग इंजिनिअरिंग प्रोग्राम. स्टँड अलोन पॉलिटेक्निक कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज तर त्यांना घ्यावंच लागेल. नंतर मॅनेजमेंट, तुम्हाला मॅनेजमेंट दिलं होतं म्हणजे हे आउटसाइड नाही आहे, हे आउटसाइड नाही आहे, हे आउटसाइड नाही आहे, मग आउटसाइड काय राहणार? डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी. नॉन युनिव्हर्सिटीज घेतात ते फक्त. युनिव्हर्सिटी किंवा डीम टू बी युनिव्हर्सिटीला रेग्युलेट करत नाही, नीट लक्षात ठेवा. लेट्स मूव टुवर्ड्स नेक्स्ट टॉपिक. AICTE ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन इज अंडर द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल ऑफ स्किल वगैरे, ह्युमन अफेअर्स, पोलीस बिलीस काही संबंध आहे का? कन्फ्यूज नाही व्हायचं. ठीक आहे. नेक्स्ट, CISC हे पण शिकलो आपण. CISC वॉज सेटअप इन विच इयर? 1958. अवघड आहे बाबा, वर्ष लक्षात ठेव ना, ठेवावे लागेल पण. लीगल स्टेटस ऑफ CISC, स्टॅच्युटरी बॉडी आहे का? नाही. गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे का? नाही. PSU म्हणजे पब्लिक सेक्टर युनिट आहे का? म्हणजे गव्हर्नमेंटचाच आहे का परत कंपनी? नाही. रजिस्टर्ड सोसायटी. युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज, ते केम्ब्रिजवाली एक सोसायटी बघितली होती आपण, त्याच आहे ते. B is your correct answer. Let's move towards next. ICC stands for Indian Certificate for, आता बघा, Indian Certificate for Secondary School Education, International Curriculum for School Education, Indian Certificate for Senior Education. एक थोडे इलॉजिकल आन्सर्स आहेत. ठीक आहे. इंडियन सर्टिफिकेट फॉर सेकंडरी एज्युकेशन, इंडियन काउन्सिल फॉर सेकंडरी एज्युकेशन. तर सर्टिफिकेट आहे, आन्सर इज A. एक थोडं हळूहळू जेव्हा तुम्ही याला रिवाइज कराल अगेन अँड अगेन तेव्हा येईल. ठीक आहे. परत ISC कोणती एक्झाम घेते? ISC 12वीची एक्झाम घेते. 10वीची कोण घेतं? ICSE घेतं. नेक्स्ट सोडवा परत. ओरिजिन ऑफ
ओरिजिन लिंक ऑफ CISE, कुठून आलं आहे CISE? तर केम्ब्रिज लोकल एक्झामिनेशन सिंडिकेट. हे आपण बघितलं. ऑक्सफोर्ड नाही आहे, हार्वर्ड नाही आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. नेक्स्ट, हू फ्रेम्स CISE सिलेबस अँड टाइम टेबल्स? कोण बनवतं? ते स्वतःच बनवतात. UGC NCERT बनवतं. मी आधीच सांगितलं, त्यांना NCERT सारख्या इन्स्टिट्यूटची गरज नाही, ते स्वतःच सिलेबस बनवतात. अफिलिएटेड टू विच ऑफ द फॉलोइंग? कोणाला अफिलिएटेड आहे? युनिव्हर्सिटीजला आहे, स्कूल्सला आहे, की IITsला आहे? CISE अफिलिएट्स विच ऑफ द फॉलोइंग म्हणजे ह्यांच्याकडे कोण जाऊन म्हणू शकतं की आम्हाला तुम्ही CISE इन्स्टिट्यूट म्हणा आणि आम्ही एक्झाम कॉन्डक्ट करतो? शाळा. SCERT पाहिलं नाही, आता पाहून घेऊया, मग त्याचे क्वेश्चन्स बघू. आपली पेडागॉगी कंटिन्युअसली हीच राहणार आहे. अभ्यास आणि मग लगेच क्वेश्चन्स, अभ्यास आणि मग लगेच क्वेश्चन्स. हा, सेंट्रल काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग SCERT. खूप वेळेस नेम चेंज झालंय म्हणून हा प्रश्न बिलकुल अपेक्षित नाही आहे. बट तुमच्यापैकी काही स्टुडंट्स म्हणतात की सर मला हे शिकवलं नाही म्हणून हे डेटा दिलं आहे. क्वेश्चन अपेक्षित नाही. ज्यांना अपेक्षित आहे त्यांनी वाचून घ्या, मी पुढे चलतो. ऑर्गनायझेशनला SCERT कधी म्हटलं? 2019 मध्ये. फंक्शन्स काय काय? SCERTचं काम काय काय? सिलेबस बनवतं. NCERTचे कामं लक्षात करायचे आणि तिथे SCERTचे टाकायचे. टेक्स्टबुक अँड अदर मटेरियल डेव्हलपमेंट, कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ टीचर्स अँड ऑफिसर्स, इव्हॅल्युएशन प्रोसेस अँड डेव्हलपमेंट, EPD. ठीक आहे, सेम SCERT. MSBS HSE, महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर एज्युकेशन, हायर सेकंडरी एज्युकेशन. काय करतं हे? तुम्हाला सर मला कधी माहिती नव्हतं. माहिती असू द्या. ही एक ऑटोनॉमस बॉडी आहे, एस्टॅब्लिश अंडर प्रोव्हिजन्स ऑफ महाराष्ट्र ॲक्ट 1965. कंडक्ट्स HSC अँड SSC एक्झामिनेशन इन स्टेट. अप्रूव्स अँड सँक्शन्स टेक्स्टबुक. हे बनवतील, हे अप्रूव्ह करतील. डिव्हिजनल बोर्ड कुठे कुठे आहे लक्षात ठेवा. परीक्षा महाराष्ट्राची आहे. डायरेक्ट याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. IIT काय आहे बाबा आता? आणि SSC तुम्ही म्हणाल SSC आणि HSC काय? हे SSC आणि HSC हे सर्टिफिकेट देतात. SSC सर्टिफिकेट, HSC सर्टिफिकेट. ठीक आहे, नाव आहेत ते. IIT 12वी नंतर इंजिनिअरिंग आणि IIT तुम्हीच लोक. काय ते फर्स्ट IIT कधी बनली? कोणती आहे? IIT खरगपूर 1951. मग लिगल स्टेटस स्टॅच्युटरी इन्स्टिट्यूट अंडर स्टॅच्युटरी आहे स्वतःचा. IIT ॲक्ट आहे 1961चा. मग सर 51ची IIT कायद्यानुसार बनली होती का? कायद्यानुसार बनली होती, बट इट वॉज नॉट अ स्टॅच्युटरी ऑर्गनायझेशन देन. आता स्टॅच्युटरी आहे का? हो, ह्या कायद्याच्या आत घेण्यात आलं तिला. ओके. द इन्स्टिट्यूट ऑफ IIT 1961 ॲक्ट डिक्लेअर्स them as institute of national importance. क्वेश्चन काय येऊ शकतो? विच ऑफ द फॉलोइंग आर इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स? 4 इन्स्टिट्यूटचे नावं देतील तुम्हाला. IIT ओळखावं लागेल त्यातून. द प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज एक्स ऑफिशियो व्हिजिटर ऑफ ऑल IIT. प्रश्न येऊ शकतो. हु इज एक्स ऑफिशियो व्हिजिटर ऑफ IIT? प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, त्यानंतर ते तुमचे कोण आहे? गव्हर्नर. ठीक आहे, राज्यपाल. तर ह्याचे प्रेसिडेंट एक्स ऑफिशियो व्हिजिटर. एक्स ऑफिशियो व्हिजिटर म्हणजे काय? कुठल्याही IIT मध्ये जाऊ शकतात प्रेसिडेंट. गेल्यानंतर तिथे म्हणू शकतात की तुमच्याकडे हे प्रॉब्लेम मला वाटतंय आहे आणि त्याच्यासाठी एक कमिटी एस्टॅब्लिश करू शकतात आणि कमिटीच्या रिपोर्टवरती बाइंडिंग रेग्युलेशन्स घेऊ शकतात आणि सांगू शकतात या कमिटीने मला सांगितलंय की तुमच्याकडे रॅगिंग होते, हे IIT आजपासून बंद, तर IIT आजपासून बंद. इथे रॅगिंग कमिटी बसवा तर रॅगिंग कमिटी बसवा. कंपल्सरी बाइंडिंग रिकमेंडेशन्स आर टू बी फॉलोड ॲज इन्स्ट्रक्टेड बाय प्रेसिडेंट. ते व्हिजिटर्स असतात. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अंतर्गत आहे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन एक्स ऑफिशियो चेअर आहे. म्हणजे काय? हेड जे राहील IITचं मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन राहील. म्हणजे या मिनिस्ट्रीमध्ये जो मिनिस्टर आहे ते राहतील. एकदम मिनिस्टर कोण आहे आपल्या एज्युकेशन मिनिस्ट्रीचे त्याचं एक कॉमेंटमध्ये सांगून द्या. नंबर ऑफ IITs किती आहे? 23 आहे आता सध्या. 4, 5, 6, 7 नाही, 23. डिसिप्लिन कोणकोणते? आता IIT मध्ये आपल्याला तर वाटतं इंजिनिअरिंग नाही, IIT मध्ये बाकी पण आहे. हे इंजिनिअरिंग तर आहेच, बट सायन्स पण आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, डिझाईन पण आहे, आर्किटेक्चर एक्सेट्रा, मॅनेजमेंट पण आहे. तर डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट आहे तिथे. इंटर डिसिप्लिनरी रिसर्च एरियाज, AI,
वगैरे 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 हे आहे. ओपन युनिव्हर्सिटीज मेजरली फेमस कोणती ओपन युनिव्हर्सिटी आहे? इग्नू, NIOS. तर बऱ्याच आता ओपन युनिव्हर्सिटीज दोन टाईपच्या असतात. मुक्त विद्यापीठ दोन प्रकारचे असतात, एक स्टेट असतं एक सेंट्रल असतं. ठीक आहे. सो युनिव्हर्सिटीज दॅट प्रोव्हाइड्स हायर एज्युकेशन म्हणजे 11वी 12वी पहिली दुसरी नाही तर ते तुम्हाला ग्रॅज्युएशन्स आणि पोस्ट ग्रॅज्युएशन देतात. कसे देतात? डिस्टन्स अँड फ्लेक्झिबल, म्हणजे तुम्ही घरी राहूनही करू शकता, दुसऱ्या देशात राहूनही करू शकता. ठीक आहे. परीक्षेला यावं लागेल. क्लासला यायचं गरजेचं आहे का? अटेंडन्सनुसार तुम्हाला एक्झाम द्यावं लागतील का? काही गरज नाही. प्रॅक्टिकल्स म्हणून ते तुम्हाला काही बुक्स देतात त्या लिहावं लागतील फक्त. लर्नर्स हू आर नॉट एनरोल्ड इन अ कन्व्हेन्शनल कॉलेज. एज लिमिट आहे का? नाही. 80-90 वर्षाचा म्हाताराही तो भरू शकतो. क्लासरूम, क्लासमध्ये जाऊन बसावं लागेल का? गरज नाही. अटेंडन्स गरज नाही. एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा, काय मजाक नाही सुरू इथे. दोन टाईपच्या ओपन युनिव्हर्सिटीज असतात. नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी म्हणजे हे सेंट्रल गव्हर्नमेंटची राहील. ती कशी बनते? तर पार्लिमेंटचा कायदा निघतो तेव्हा बनते, बाय द ॲक्ट ऑफ पार्लिमेंट. मग एक स्टेट ओपन युनिव्हर्सिटी असते एस्टॅब्लिश बाय ॲक्ट ऑफ स्टेट. स्टेटचा कायदा बनतो. ॲक्ट म्हणजे अधिनियम. रेकग्निशन मस्ट बी रेकग्नाइज बाय UGC अंडर UGC ॲक्ट 1956. रेकग्नाइज करावं लागेल युनिव्हर्सिटीला. आपण म्हणलो सर इथे आमच्या इथे मुक्त वसंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे, तर सर ते कोणत्या युनिव्हर्सिटीचं डिग्री देते? ते डिग्री तुम्हाला बामूची देईल, कारण की ते अफिलिएटेड असतं, रेकग्नाइज असतं त्यांना. ठीक आहे. मग रेग्युलेटिंग बॉडी कोण आहे? हां, सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न. सिलेबस वगैरे रेग्युलेशन एक्सेट्रा कोण करतं? डिस्टंट एज्युकेशन ब्युरो. आणि कोणा अंडर आहे हा डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो? हा UGC अंडर आहे. UGC स्वतः एक स्टॅच्युटरी बॉडी आहे, पार्लिमेंटच्या कायद्याने बनलेली आहे. कधी? 1956 मध्ये. नेक्स्ट, सिलेबस वगैरे कोण बनवतं? ते DEBs बनवेल. ईच ओपन युनिव्हर्सिटी हॅज स्टॅच्युटरी बॉडीज. सिलेबस कोण बनवतो बघा, त्यांच्याकडेच एक बॉडी बनवलेली राहील त्यांनी, लाईक अकॅडमिक काउन्सिल्स अँड बोर्ड ऑफ स्टडीज BOS. हे दोन सिलेबस बनवतील. आणि रेग्युलेटिंग बॉडी राहील डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो. अप्रुव्हल ऑफ कोर्स रिक्वायर्स अप्रुव्हल ऑफ DEB. म्हणजे मी जर म्हटलो की सर सोशल जस्टिस नावाचा मी एक कोर्स घेऊन येतोय, तर ते तुम्हाला DEBकडे अप्रुव्हलसाठी जावं लागेल ओपन युनिव्हर्सिटीला. ठीक आहे. डिग्रीज फ्रॉम ओपन युनिव्हर्सिटीज आर इक्विव्हॅलंट टू रेग्युलर डिग्रीज फॉर एम्प्लॉयमेंट अँड फर्दर स्टडी. कुठलीही ऑर्गनायझेशन तुम्हाला असं म्हणू शकत नाही की तुमची डिग्री ओपन युनिव्हर्सिटीची आहे, मुक्त विद्यापीठाची आहे, म्हणून तुम्ही एलिजिबल नाही असं म्हणू शकत नाही. इक्विव्हॅलंट टू अदर डिग्रीज आहे. ठीक आहे. फॅक्ट्स, काही फॅक्ट्स आहेत त्याच्याबद्दल. पहिली ओपन युनिव्हर्सिटी वर्ल्डमधली कोणती आहे? UK ओपन युनिव्हर्सिटी. फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी भारतातली कोणती आहे? फर्स्ट भारतातली पण आणि फर्स्ट स्टेटची पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी. कुठेही ही आय थिंक आंध्र प्रदेशमध्ये. हे एकदा चेक करून घ्या फॅक्ट. ठीक आहे. फर्स्ट नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी इन इंडिया, सेंट्रल गव्हर्नमेंटची ओपन युनिव्हर्सिटी कोणती आहे? तर ती आहे इग्नू. फर्स्ट कधी? बाय द ॲक्ट ऑफ पार्लिमेंट 1985 मध्येच उघडलेली आहे. मग भारतामध्ये काही शॉर्टमध्ये एज्युकेशन सिस्टम कशी असते त्याचा एक चार्ट दिला आहे, बघून घ्या. सेंट्रल सिस्टम असते, NCERT आणि CBE त्याला रेग्युलेट करते. सिलेबस बनवणार, एक्झाम घेणार. सर्टिफिकेट्स यांचे ऑल इंडिया सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन, ऑल इंडिया सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन. 10वी आणि 12वी त्यांच्या सर्टिफिकेटवर हे लिहिलेलं राहील, त्यांचे हे सर्टिफिकेट्स राहील. प्रायव्हेट असतात, प्रायव्हेटमध्ये मग हे येतात CISE. प्रायव्हेटला हे पण अफिलिएटेड करू शकतात, प्रायव्हेटला हे पण अफिलिएटेड करू शकतात, प्रायव्हेटला CISE सारखे पण अफिलिएट करू शकतात. मग त्यानंतर ते ह्या दोन एक्झाम्स घेतात 10वी आणि 12वीसाठी. स्टेट बोर्ड, सगळ्या स्टेटचे स्टेट SCERT असतात, ते सिलेबस वगैरे बनवतात आणि ह्या दोन एक्झाम घेतात 10वी आणि 12वीसाठी. हे एक एज्युकेशन सिस्टम आहे. एज्युकेशन सिस्टम टॉपिक 3 मध्ये अर्धा पार्ट आपला संपलेला आहे आणि आपण आता बघणार आहोत जो आपण आत्तापर्यंतचा पार्ट बघितला त्याच्यावरतीचे MCQs. SCERT. In August 1984,
SIE अँड अदर बॉडीज वेर मर्ज्ड टू बी रिनेम्ड ॲज. ज्यांनी कोणी अभ्यास केला असेल किंवा ज्यांनी हा टॉपिक वाचला तिथून जो मी इम्पॉर्टंट नाही आहे म्हणतोय त्यांच्यासाठी उत्तर आहे हे. ओके. सो MSCERT वगैरे वगैरे त्याचं उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कोर फंक्शन ऑफ SCERT. SCERTचं मेन फंक्शन कोणतं नाही आहे. मी तुम्हाला सांगितलं सिलेबस बनवतात NCERT सारखे. करिक्युलम डेव्हलपमेंट आहे, टेक्स्टबुक अँड रिसोर्स डेव्हलपमेंट आहे, कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट आहे. बट एक्झाम कॉन्डक्ट कोण करणार, तर एक्झाम हे कॉन्डक्ट करत नाही. SSC आणि हे बोर्ड एक्झामिनेशन्स आहेत ह्या कॉन्डक्ट करतात. आणि सॉरी MSB महाराष्ट्र स्टेट बोर्ड फॉर सेकंडरी अँड हायर सेकंडरी सर्टिफिकेट एक्झामिनेशन ते करतात. ठीक आहे, एक्झाम्स कॉन्डक्ट. SCERT महाराष्ट्र इज प्रायमरीली रिस्पॉन्सिबल टू स्टेट बोर्ड. का जातील ते मिनिस्टर ऑफ एज्युकेशनकडे, मी तुम्हाला सांगितलं ना दोघांकडे. चला, ही इन्स्टिट्यूशन महाराष्ट्र स्टेट बोर्ड फॉर सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन, त्याचं का सेकंडरी हायर सेकंडरी एक्झामिनेशन, तर इज कॉन्स्टिट्यूटेड अंडर व्हॉट, महाराष्ट्र ॲक्ट 1965. परत कंडक्ट्स एक्झाम फॉर SSC HSC हे येईल. इजान काय एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे, प्रायव्हेट बॉडी आहे, स्टॅच्युटरी बॉडी आहे, कायदा सांगितला मी तुम्हाला, महाराष्ट्र ॲक्ट 1965. विच इज नॉट डिव्हिजनल बोर्ड ऑफ MSBH. यांचं डिव्हिजनल बोर्ड कोणतं नाही आहे, तर मी तुम्हाला इथे लिस्ट दिली होती. छत्रपती संभाजीनगरला तर आहे, पुण्याला तर असायला पाहिजे. मग उत्तर ह्या दोघांमधनं राहील. उत्तर काय आहे, उत्तर D आहे. इथे बघून घ्या कोणाकोणाकडे जे विसरलेत त्यांनी परत एकदा इथे एक लुक घ्या. अप्रूव्हल अँड सँक्शन ऑफ टेक्स्टबुक इन अ स्टेट इज फंक्शन ऑफ अप्रूव्ह कोण करेल टेक्स्टबुक, स्टेटच्या आहेत. स्टेटच्या ते टेक्निकल एज्युकेशनचं काम नाही आहे, UGCचं काम नाही, युनिव्हर्सिटी CBSEचं काम नाही, स्टेटमध्ये त्यांचं काही कामच नाही. IIT काय असतात, फर्स्ट IIT कोणती आहे, IIT खरगपूर. खरगपूर आणि कानपूरमध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. वर्ष दिलेत, एक हिंट दिलीत तुम्हाला इथे, 1951 मी सांगितलं तुम्हाला, 1960s मध्ये, आय थिंक 63 मध्ये बनलं होतं ते कायदा. नेक्स्ट, एक्स ऑफिशियो व्हिजिटर सांगितलं तुम्हाला, ते विचारतील प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट, कोण कोण असतं, गव्हर्नर वगैरे नाही दिलं याच्यात तरी. B इज युअर करेक्ट आन्सर. लेट्स मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज चेअर ऑफ IIT काउन्सिल कोण असतं. IIT काउन्सिलचे चेअर मिनिस्टर ऑफ एज्युकेशन असतं. मी तुम्हाला सांगितलं चेअर म्हणजे काय, चेअरमॅन, चेअरमॅन. कोण असतं, मिनिस्टर ऑफ एज्युकेशन. नेक्स्ट क्वेश्चन, नंबर ऑफ IITs किती आहे करंटली, 23. IITs कॅन UGCचाच करिक्युलम फॉलो करावं लागेल IITsला, किंवा स्वतःचा बनवेल, किंवा ह्यांचा वापरेल, किंवा ह्यांचा वापरेल. उत्तर सोपं आहे. IITs ऑटोनॉमस आहे. ओके, IITs ॲक्टने बनवलं त्यांना स्वतः, तर स्वतःचा सिलेबस. ऑटोनॉमस जिथे म्हणेल मी, स्वतःचा सिलेबस, स्वतःचे एक्झाम्स, स्वतःचं इव्हॅल्युएशन. विच इज नॉट अ टिपिकल IIT डोमेन. काय याच्यातलं खालीलपैकी IIT काय काय कोर्सेस घेत नाही, तर इथे सेकंडरी स्कूल लिहिलं आहे, तर करून घ्यायचं D उत्तर आहे. बाकी सगळं ते करतात. इथे जास्त शानपणा नाही करायचा. कुठे, हे डिझाईन अँड मॅनेजमेंट मला माहिती आहे नाही, ठीक आहे, चुपचाप काय चूक आहे ते शोधायचं आणि पुढे निघायचं. ओपन युनिव्हर्सिटीज, मुक्त विद्यापीठ, ओपन युनिव्हर्सिटीज प्रायमरली डिलिव्हर हाय एज्युकेशन वाया व्हॉट, फुल टाईम क्लासरूम अटेंडन्स लागते का त्यांना, नाही. डिस्टन्स अँड फ्लेक्झिबल मोड चालेल. रेसिडेन्शियल स्कूलिंग, तिथे जाऊन राहावं लागेल आपल्याला, नाही. अप्रेंटिसशिप, नाही. B इज योर करेक्ट आन्सर. नेक्स्ट, रेकग्निशन रिक्वायरमेंट फॉर ओपन युनिव्हर्सिटीज कोण देतं यांना रेकग्निशन, CBSE देईल का हो, त्यांचं काही कामच नाही ते. ठीक आहे,
UGC ॲक्ट कधीचा बघून घ्या, 1956. रेग्युलेटरी बॉडी और ओपन अँड डिस्टन्स ऑनलाईन इन हायर एज्युकेशन. तर ओपन अँड डिस्टन्स एज्युकेशनचे रेग्युलेटरी बॉडी DEB, हे आपण बघितलं होतं. व्हेरी इम्पॉर्टंट हा, हे एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. आय एम एक्सपेक्टिंग दिस क्वेश्चन. बिफोर लॉन्चिंग प्रोग्राम ओपन युनिव्हर्सिटीज रिक्वायर काय? कॅबिनेटचं अप्रुव्हल लागतं का? एकदा प्रोग्राम जर एखादा काढायचा असला तर DEBकडे जाईल मी. डिग्रीज फ्रॉम रेकग्नाइज ओपन युनिव्हर्सिटीज आर नॉट इक्विवॅलंट. सोपा प्रश्न आहे. अभ्यास ज्याने केला त्यालाच माहिती बरं का, त्याच्यासाठीच सोपा. तुम्ही आत्ता लेक्चर ऐकलं म्हणून तुमच्यासाठी सोपा, नंतर क्वेश्चन सोडवताय तुम्ही. बाकीच्या मुलांना एखाद्याला देऊन बघा. फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी इन वर्ल्ड. नेक्स्ट, फर्स्ट स्टेट ओपन युनिव्हर्सिटी इन इंडिया. आय गेस हे आंध्र प्रदेश आहे. चेक करून घ्या तरी, हे मी तुम्हाला चेक करून घ्या सांगतोय. ओके, कॉमेंटमध्ये सांगा पण मला. इंडियाज नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी कोणती आहे? इग्नू. नो एज लिमिट, नो अटेंडन्स मॅन्डेट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ. हे इथे आलं म्हणून असं वाटतंय ओपन युनिव्हर्सिटीच्या चॅप्टरमध्ये, बट हे सेपरेटली प्रश्न जर विचारले तुम्हाला तर तुम्हाला हे उत्तर तुमचे चुकू शकतात. सिलेबस फ्रेमिंग इन ओपन युनिव्हर्सिटी इज डन बाय. सिलेबस कोण बनवतं? यांचं एक स्टॅच्युटरी बॉडी असते त्यांच्या अंतर्गत, ती बनवते. ह्याच्यात BO पण सांगितलं तुम्ही तुम्हाला. That's it for today's lecture. I hope you enjoyed it. I know you enjoyed it a lot if you have came till here, if you know that this lecture is important. It's completely up to you to take this course or not. It's completely up to you to take only notes, or it's completely up to you to call me and ask me what should I do. Either of it you can do. जर तुम्हाला घ्यायचा असेल कोर्स तर घ्या, नसेल घ्यायचा नका घेऊ. नसेल घ्यायचा तरी एकदा कॉल करून अभ्यासाची एक रूपरेषा, एक आराखडा माझ्याकडून घेऊन घ्या. आय विल सपोर्ट यू. आय जस्ट नीड यू गाईज टू गेट सिलेक्टेड. सगळे सिलेक्ट होत नसतात, सिलेक्ट फक्त तेच होतात जे एफर्ट्स घेतात. ठीक आहे, सो एफर्ट्स घ्या. ज्यांची एफर्ट्स घ्यायची तयारी आहे त्यांनी कॉलही करा, त्यांना मी सपोर्टही करेल. 10 वेळा कॉल करा, मी 10 वेळा सपोर्ट करेल. तुमचं सिरियसनेस जर मला दिसलं नाही, मी तुम्हाला प्रश्नही विचारेल. जर मला सिरियसनेस तुमचं दिसलं नाही, सो प्लीज डोंट कॉल मी. अदरवाइज वी डोंट नीड स्टुडंट्स हू आर नॉट सिरियस. वी जस्ट नीड स्टुडंट्स हू आर सिरियस, जे सिरियस आहे, जे एक्झाममध्ये खरंच पास होणार आहे. खूप सरळ सेवा परीक्षा येतात, आम्हाला खूप विद्यार्थी मिळू शकतात. जे अनसिरियस पोरं आहेत त्यांना प्लीज आय रिक्वेस्ट स्टे अवे. इट्स ओके. सिरियस पोरं आहेत त्यांनी या, ज्यांना खरंच सिलेक्ट व्हायचं आहे त्यांनी. आणि प्लीज टेक आवर गायडन्स. वी आर हिअर टू हेल्प यू. वी आर हिअर ओनली टू हेल्प यू. ठीक आहे, सो होपिंग दॅट यू विल बी कॉन्टॅक्टिंग व्हेरी सून. And also I wish you all the best. There are only 20 points, not that of a big deal. These notes will help you and you can prepare for this exam. Engineering students 8-10 दिवसातही प्रिपेअर होऊ शकते जर व्यवस्थित केलं तर. ठीक आहे, चला. So we'll see you in next lecture then. Thank you so much.